नमस्कार. कोलाजच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला डॉक्टर हरी नरके हे पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. डॉक्टर हरी नरके यांची वेगळी मी ओळख करून द्यायची गरज नाही. 54 पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. एक अफाट लेखक, तत्वचिंतक, विचारवंत म्हणून महाराष्ट्राला आणि देशाला ते परिचित आहेत. त्यांच्या महात्मा फुले यांच्या अभ्यासामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले कळायला आपल्या सर्वांना कधी ना कधी आयुष्यात मदत झालेली आहे. या पलीकडे आणि याच्यापेक्षा जास्त डॉक्टर हरी नरके यांनी खोल चिंतन केलेलं आहे. त्यांच्याशी आज मी बोलणार आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये महात्मा फुलेंचा प्रवेश नेमका कसा आणि कधी झाला? राजू, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण त्याच्या आधी मला 2 वाक्य बोलायची परवानगी द्या. तुम्ही घेतलेल्या मुलाखती मी गेली अनेक वर्ष पाहतो आणि ज्या पद्धतीने तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीचा DNA उलगडून दाखवता ते मला विलक्षण भावतं आणि त्यामुळे तुम्ही मला निमंत्रित केलं याच्याविषयीचा आनंद व्यक्त करतो. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि थेटपणाने तुमच्या प्रश्नाकडे जातो. बघा, मी शाळेमध्ये होतो तेव्हा माझ्या आजूबाजूला राष्ट्रसेवा दल, मी पुण्यामध्ये होतो, दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबा आढावांचं हमाल पंचायतीचं काम, तिसऱ्या बाजूला दलित पॅन्थरचं वातावरण आणि मी ज्या महानगरपालिकेच्या शाळेत होतो ती शाळा अशा ठिकाणी होती की जिथे भटक्या विमुक्तांचं एक सेटलमेंट कॅम्प होतं. सेटलमेंट कॅम्प म्हणजे ज्यांना गुन्हेगार मानलं गेलेलं आहे अशा लोकांना ब्रिटिश सरकारने एकत्र करून तिथे ठेवलेलं. त्यामुळे जवळजवळ त्यातली 70-80% मुलं ही गुन्हेगाराशी संबंधित. अशा एका वातावरणामध्ये मी शाळेत शिकत असताना स्वाभाविकपणे सेवादलाच्या माध्यमातून, बाबा आढावांच्या माध्यमातून आणि पॅन्थरच्या माध्यमातून असा एक संमिश्र संस्कार होत होता. एक दुसरं, त्याच काळामध्ये नामांतराचे आंदोलन मोठ्या प्रमाणात नामांतराचं उभं राहिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला द्यावं अशा पद्धतीची मागणी पुढे आली. तोपर्यंत आम्ही त्यात नव्हतो. पण त्याला विरोध करण्यासाठी ज्या पद्धतीने हिंसक आंदोलन झालं, घरदारं जाळली गेली, माणसं मारली गेली, प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला, ते मात्र खटकणारं होतं आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण उतरलं पाहिजे. कारण मी ज्या झोपडपट्टीत राहत होतो तिथे खरं म्हणजे माझ्या घराण्यात शिकण्याची परंपरा नाही. मी पहिला घरातला शिकणारा कसा, तर माझी आई, तिची एक मानलेली बहीण शांताबाई कांबळे, आमची शांता मावशी, ती सतत माझ्या आईला म्हणायची की पोराला शाळेत घाल, पोराला शाळेत घाल. तर माझी आई दुर्लक्ष करायची. एक दिवशी आई वैतागून आली, कामावरून आली संध्याकाळी आणि म्हणाली की त्या शांताबाईचा एक नातेवाईक आहे कोणतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून, आणि तो सारखं सांगतो पोरांना शाळेत घाला, पोरांना शाळेत घाला, आणि त्यामुळे डोकं खाल्लंय तिने, उद्या याला शाळेत घेऊन जा असं माझ्या मोठ्या भावाला तिने सांगितलं. मोठा भाऊ दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आम्ही तयार झालो वगैरे वगैरे, ते असं पचपचीत खोबरेल तेल चोपडलेलं आणि पिशवी घेऊन असं तो निघालो आम्ही. वरात पोचली शाळेमध्ये. मुख्याध्यापकाच्या खोलीत गेल्यावर भावाने सांगितलं याला शाळेत घालायचं आहे. ते म्हणले वर्ष संपत आला, आता उशीर झाला. भाऊ म्हणले म्हणूनच शाळेत घालत नाही आम्ही. अहो, काल पाडवा झाला, आमचं वर्ष सुरू झालं आणि तुम्ही संपला म्हणताय, म्हणजे शिकला तो हुकला, म्हणून आम्ही शाळेत घालत नाही. चल रे, नाही घालायचं शाळेत. ते शिक्षक कांबळे नावाचे होते, ते म्हणाले नाही थांबा थांबा, तुम्ही गैरसमज होतोय, शाळेचं वर्ष वेगळं असतं वगैरे वगैरे. त्यांनी कागद घेतला, अर्ज लिहिला, भावाचा अंगठा घेतला आणि मला म्हणले तू 1 जूनला ये. सांगायचा मुद्दा असा की नंतर मला जेव्हा लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांनी ही प्रेरणा निर्माण केली नसती तर मी शिकू शकलो नसतो. कारण माझ्या आईला शांता मावशीने जे प्रेरित केलं ते एका बाजूला. दुसऱ्या बाजूला त्या कांबळे सरांमुळे जेव्हा मी बाबासाहेबांचा फोटो त्यांच्या घरात बघायचो, अतिशय राजबिंडा असा तो फोटो, छान वाटायचा. तर त्यांना म्हटलं सर मला एक द्या ना. तो फोटो आणून मी लावला राजू. तेव्हा मला कळलं की घरामध्ये आमचा प्रचंड भूकंप झाला की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या घरात कसा. आणि माझा मामा एकदा गावावरून आलेला असताना त्याने मला अक्षरशः रक्त निघेपर्यंत मारलं. तेव्हा मला कळलं की हे काय प्रकरण आहे. म्हणजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला शाळेत घातला आईनी, त्यांचा फोटो आपल्या घरात चालत नाही. या पार्श्वभूमीवर वाढत असताना आपण नामांतराला पाठिंबा देण्यासाठी गेलं पाहिजे. म्हणून मुंबई मोठेपणे आली तुमच्या मनात. आणि मग मी मुंबईच्या परिषदेला आलो आणि त्या परिषदेमध्ये जेव्हा मोर्चा काढायचा ठरला त्या मोर्चामध्ये अटक झाली. आणि राजू, सांगायला आनंद वाटतो की पोलिसांनी मला ज्या बसमध्ये ढकललं होतं त्या बसमध्ये बाबा आढाव, कुमार सप्तर्षी, रावसाहेब कसबे, अनिल अवचट, महाराष्ट्रातले तमाम विचारवंत, लेखक, कार्यकर्ते आणि 22 दिवस मी
ठाण्याच्या जेलमध्ये त्यांच्या सहवासात होतो. त्यामुळे महात्मा फुले हे चळवळीमधनं ऐकत होतो, वाचतही होतो. आणि मी कसा वळलो अगदी थेटपणाने, तर मी MA करताना स्पेशल ऑथर महात्मा फुले निवडला. MPhil करताना महात्मा फुलेंच्या टीकाकारांवर MPhil करायचं घेतलं. आणि दरम्यान असं झालं की त्यावेळेला सोबत नावाचं हिंदुत्ववादी साप्ताहिक गवाबेऱ्यांचं, त्या गवाबेऱ्यांच्या साप्ताहिकामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कडवे अशा प्रकारचे कार्यकर्ते बाळ गांगल यांनी महात्मा फुलेंवर अत्यंत प्रक्षोभक, अत्यंत गलिच्छ असे 2 लेख लिहिले. ते लेख मी वाचले आणि प्रचंड अस्वस्थ झालो आणि ते खोटं आहे हे सांगण्यासाठी लिहून काढलं. ते वेगवेगळ्या वर्तमानपत्रात छापून आलं. पु ल देशपांडेंनी मला पत्र पाठवलं. माझी पुलंची माझ्या लहानपणापासूनची ओळख होती. अरे तुझे लेख मी 3-4 वाचले, चांगले आहे, तू याचं पुस्तक कर. आणि त्यातनं ते पुस्तक झालं, ज्याला ए.डी. फडक्यांची प्रस्तावना आहे. तर महात्मा ज्योतिराव फुल्यांकडे मी जे आलो ते अशा प्रकारच्या अपघातांमधनं. यातला एक मुद्दा असा आहे की आता तुम्ही महात्मा फुल्यांचा जेव्हा उल्लेख केला, मी पहिल्यांदा जे विचारलं ते अख्ख्या भारतीय इतिहासाच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्वसूरी असं आपण म्हणायला हरकत नाही का? हो, बाबासाहेबांनी त्यांना गुरु म्हटलं. आणि तुम्हाला मी आत्ता या मुलाखतीमध्ये एक नवी माहिती या निमित्ताने राजू सांगतो, जी फारशी बाहेर नाही लोकांना. संशोधनामध्ये मला हे सापडलं की बाबासाहेबांचे वडील सुभेदार मेजर रामजी सकपाळ हे मिलिटरीमध्ये सैनिक होते, हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांना जे शिक्षक करायचं ठरलं ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, तेव्हा त्यांना ट्रेनिंगला पुण्याला पाठवलं. आणि त्यावेळेला मिलिटरीमध्ये त्यांना शिकवायला महात्मा फुले होते. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे महात्मा फुल्यांकडे टीचर्स ट्रेनिंग, शिकवावं कसं याचं शिक्षण घेत होते. आणि त्यामुळे ते सावित्रीबाईंना ज्योतिरावांना भेटायला दर रविवारी त्यांच्या घरी जायचे. 1.5 वर्ष ते पुण्यात होते. त्याच्यातनं जी घट्ट मैत्री झाली, बाबासाहेबांच्या जन्माच्या आधीची गोष्ट आहे, त्यातनं आंबेडकर पूर्व, महात्मा फुले आणि बाबासाहेबांचे वडील यांची दोस्ती. आणि मग पुढे बाबासाहेबांनी ज्या आंबेडकरांना लहानपणी शिक्षण घ्यायला प्रवृत्त त्यांच्या वडिलांमुळेच झाले. अगदी त्यांनी वडिलांनी ते तर पुढे असं झालं, शिक्षक झाले, मग मुख्याध्यापक झाले. आणि त्यांच्यामध्ये ती चेतना होती. ते कबीरपंथी होते. आणि कबीर हा महात्मा फुले आणि त्यांच्यातला परत एक दुवा, जोडणारा दुवा. बुद्ध हा एक दुवा, तो नंतर आणखीन पुढे आला. मला काय वाटतं की ही माणसं कशी जोडली गेली याचा जेव्हा बघतो आपण, आणि तुम्ही अखिल भारतीय पातळीवर म्हणालात, बघा आपण जर विचार केला तर अगदी आपला जो वारसा आहे तो चार्वाकाचा, बुद्धाचा, महावीरांचा, तिथपासून आपण पुढे येतो आणि मग आधुनिक काळामध्ये येतो. या सगळ्यामध्ये असं वाटतं की महात्मा फुले यांनी हे सगळं संचित शोधून काढलं. आणि एक मोठं काम काय केलं तर परंपरेतलं जे सत्व होतं ते लोकांसमोर मांडताना परिवर्तनाची काय गरज आहे त्याची एक मांडणी करणारं सूत्र या देशाला दिलं. अगदी एकेका वाक्यात सांगतो, 5 त्याची वैशिष्ट्ये आहेत. पहिलं आहे ज्ञानार्जन, क्रिएशन ऑफ नॉलेज. नॉलेज म्हणताना ज्ञान आणि कौशल्य. दुसरं स्त्री पुरुष समता. तिसरं जाती निर्मूलन, आणि जाती निर्मूलनासाठी आंतरजाती विवाहापासून संपूर्ण कार्यक्रम. चौथं त्यांनी अत्यंत शांतपणाने सांगितलं की जमीन, जंगल, हवा, पाणी ही सगळी नैसर्गिक संसाधनं मुठभर लोकांच्या हातात आहेत आणि त्याचं फेरवाटप झालं पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंग नसताना त्यांच्या लक्षात आलेलं क्लायमेट चेंजकडे जाईल. हां, आणि 5वं संवाद. पण संवादाने भागणार नाही, वादविवाद त्यानेही भागणार नाही, विद्रोह. आणि म्हणून फुल्यांनी जी मांडणी केली ती मला असं वाटतं की अशा प्रकारची सर्वंकष मांडणी होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्वसुरी, बाबासाहेब त्यांना गुरु मानतात ते त्यामुळेच. त्याच्यात दुसरं अजून एक गंमत आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या क्षात्रतेजासाठी ओळखतो म्हणजे देशभर, किंवा ते सोपं पण आहे दाखवणं की अफजल खानला मारला, शाहिस्ते खानाला बोटं कापली वगैरे. पण छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणजे अलीकडच्या काळामधले, म्हणजे आपण एकंदर मानवी जीवनाचा स्पॅन घेतला तर अर्वाचीन काळातले पहिले बहुजनवादी सुधारक होते. हे पुन्हा एकदा महात्मा फुल्यांनीच आपल्या निदर्शनाला आणून दिलं. त्यामुळे ते शिवशाहू परंपरा म्हणून आपण. छान. बघा तुम्ही अगदी नेमकं बोट ठेवलंय. बघा 1806 साली मराठीत पहिलं पुस्तक छापलं गेलं. तिथपासून जेवढी पुस्तकं प्रकाशित झाली त्याचं मुंबईमध्ये हे ओल्ड कस्टम हाऊस आहे आपलं, तिथे नोंदणी आहे, रजिस्टर आहे, सगळ्या पुस्तकांच्या नोंदी आहेत. मी स्वतः जाऊन त्या तपासलेल्या आहेत. 1806 पासून मराठीमध्ये शिवाजी महाराजांवर पहिलं पुस्तक कोणतं छापलं गेलं तर ते आहे महात्मा फुल्यांनी
1 जून 1869 लिहिलेलं शिवाजी महाराजांचं पोवाडा रूपी चरित्र. आता ते का लिहावंसं वाटलं महात्मा फुले यांना? तर महात्मा फुले जेव्हा सामाजिक चळवळ उभी करत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जनतेला संघटित करण्यासाठी 4 गोष्टींची गरज असते. एक आदर्श द्यावा लागतो, एक आयकॉन, लोकांच्या समोर कोणीतरी असा महापुरुष महान स्त्री उभी करावी लागते. म्हणून कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजीराजे त्यांनी निवडले, बुद्ध निवडले, कबीर निवडले आणि मग त्यांनी त्यांच्यावर लिहिलं आणि लोकांच्या समोर ते मांडलं. दुसऱ्या बाजूला त्यांच्या लक्षात आलं की एक विषय पत्रिका लागते, अजेंडा. आत्ता मगाशी मी सांगितलं तशी 25 सूत्री त्या अजेंड्यात होती. तिसरं एक बॅनर लागतो, संघटना, पक्ष, म्हणून सत्यशोधक समाज. आणि त्याच्या आधी 2 संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या. एक होती फिमेल नेटिव्ह स्कूल्स, स्त्रियांच्या मुलींच्या शिक्षणासाठीची संस्था. दुसरं द सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन ऑफ महार, मांग्स अँड अदर्स, म्हणजे नुसती शाळाने सुरू केली, एक इन्स्टिट्यूशनल मंडळीकरणाची चौकट निर्माण करून एक संस्थात्मक काम सुरू केलं. आणि चौथं त्यांना नेतृत्व लागतं. शेवटी आंदोलनं कुठली उभी करायची झाली तर विषयपत्रिका पाहिजे, आदर्श पाहिजे, संघटना किंवा पक्ष पाहिजे आणि एक नेतृत्व लागतं. तर फुले आणि सावित्रीबाई हे एक खांबी नेतृत्व नव्हतं. ताराबाई शिंदे महिलांच्यामधनं आलेल्या. तिसरीकडे आपल्याला जर पाहिलं तर लक्षात येतं की वर्तमानपत्रांच्या जगामध्ये दिनबंधू हे केसरी आणि मराठाच्या आधी 3 वर्ष सुरू करणारे कृष्णराव पांडुरंग भालेकर, सहकार चळवळ सुरू करणारे ज्ञानोबा ससाने, असं एक मोठं काम उभं राहिलं. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की महात्मा फुलेंच्या संबंधी तुम्ही जे म्हटलात की एक शिवाजी महाराजांकडे जाण्याच्या संबंधातला दृष्टिकोन होता आदर्श देण्याचा. पण तो देताना बघा अगदी एकेका वाक्यात 3 वैशिष्ट्ये सांगतो. ते रायगडवर गेले, समाधी शोधून काढली, तिथे डागडुजी केली आणि तिथे पूजा अर्चा करण्याची सोय केली. आता काही लोक खोडसाळपणे काय म्हणतात, समाधी हरवेल कशी आणि हरवलीच नाही तर शोधली कशी. आता मी तुमच्या घरी येत असताना असं म्हणतो की मी तुमचा पत्ता शोधत होतो, याचा अर्थ पत्ता हरवला होता काय? शोधणे या शब्दाचे अर्थ पण खोडसाळपणे करणाऱ्यांना करू द्या. सवाल असा आहे की त्यावेळेला शिवाजी महाराजांना का विसरले गेले होते? आज त्यांचं एवढं कौतुक करणारे लोक जे आहेत त्यांना शिवाजी महाराज का नको होते तेव्हा? फुले का आले त्याच्यासाठी पुढे? दुसरं, पुण्यामध्ये येऊन फुल्यांनी हिराबागेमध्ये सभा बोलवली. आणि आता तुम्हाला सांगतो राजू, पुन्हा या मुलाखतीमध्ये एक नवी माहिती. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केली म्हणून जे काही सांगितलं जातं त्याच्या संबंधामधला पुरावा नरसिंह केळकरांनी दिलेला, हरी नरके नाही. नरसिंह चिंतामण केळकर टिळकांचे अनुयायी, त्यांनी टिळक चरित्राच्या 3 खंडामध्ये पहिल्या खंडामध्ये पुरावा दिला आहे की हिराबागेमध्ये टिळकांनी जेव्हा पहिली सभा घेतली तेव्हा त्याच्या आधी हिराबागेत सभा झाली होती. आणि 2 गोष्टी कॉमन होत्या. सभेचे अध्यक्ष आधीचेही चाफळकरच होते, टिळकांच्या वेळचे चाफळकरच होते. आणि आधी ज्यांनी ठराव मांडला होता ते घोलेच होते आणि टिळकांच्या वेळेला पण घोलेच होते. घोले कोण? सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष महात्मा फुल्यांचे. आणि चाफळकरांना अध्यक्ष करून फुल्यांनी काय प्रस्ताव मांडला? शिवजयंती सुरू करण्याचा. आणि केळकर असं म्हणतात की टिळकांच्या आधी या पद्धतीचं काम झालं होतं. म्हणजे आता फुल्यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला तो पुण्यामध्ये आणि नंतर तो मुंबईमध्ये या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे आणि बाकी सगळ्यांनी आणला. मला स्वतःला त्यानिमित्ताने काय म्हणायचं आहे की शिवाजी घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी पुस्तक लिहिलं. त्यातनं कसा शिवाजी मांडला? जो स्त्री पुरुष समता मानणारा आहे, जो शेतकऱ्यांचा राजा आहे, जो कोडवाड्यांना न्याय देणारा आहे, जो समतावादी आहे. शिवाजी राजांनी व्यंकोजी राजांशी जाऊन नंतर लढाई केली वगैरे ते सगळं आपल्याला माहिती आहे. पण त्यांनी त्यावेळेला व्यंकोजीशी त्यांचे मतभेद झाल्यामुळे आणि लढाई झाल्यामुळे असतील, अन्य कारणं असतील, पण त्यांचा एक सावत्र भाऊ होता, तो दासीपुत्र होता, त्याला शिवाजीराजांनी प्रमुख स्थान दिलं. महात्मा फुले म्हणतात दासीपुत्र असला तरी त्याचा सन्मान शिवाजीराजांनी केला. याचा अर्थ जो विदुराचा करू शकले नाही महाभारतात. याचा अर्थ फुल्यांच्या ज्या क्रांतिकारी प्रेरणा आहेत त्या शिवाजीराजांच्या. पण शिवाजी महाराजांचं चरित्र पाहता त्यांनी हे केलं असेल असं स्वाभाविकपणे वाटतं की स्त्रियाविषयीचं त्यांच्या संपूर्ण चरित्रामध्ये त्यांनी कोणाचाही राजकारणाच्या बाहेर जाऊन द्वेष केला नाही. ते खरं. सूडबुद्धीने त्यांनी कोणालाही वागवलेलं नाही. स्त्रियांना पुरुषाहून कधी वागवल्याचं त्यांच्या अख्ख्या चरित्रात आणि त्यांच्या चारित्र्याला धवल आहे हे दिसूनच येतं. अगदी त्यामुळे म्हणजे फुल्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे गुण दाखवले ते गुण अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात पण दिसतात आणि त्यांनी कुठेही गोब्राह्मण प्रतिपालक असल्याचं दिसत नाही. उलट फुल्यांनी
एक असं म्हटलं आहे की मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा. माशाला पाण्यात खेळण्यासाठी कोणीही शिकवावं लागत नाही. तसं दादोजी कोंडे वगैरे वगैरे या स्टोऱ्या ज्या आहेत त्या बनावट आहेत हे महात्मा फुलेंनी तेव्हा सांगितलं. पुढे जाऊन रामदासांची स्टोरीसुद्धा कशी बनावट आहे हेही फुल्यांनी म्हटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुळवाड्यांचा विचार करा. डोंगर कंगर फिरला नाही भ्याला ऊन पावसाला, वाटणी देई शिपायाला. आणि मग प्रतिष्ठा कोणाची वाढवली? कुणब्याची. म्हणून मग शिवाजी महाराजांच्याकडे बघताना फुले काय वर्णन करतात? एका वाक्यामध्ये त्या पोवाड्याचं सार मला दिसतं. राजा क्षत्रियांमध्ये पहिला नाही दुसरा उपमेला. शिवाजी राजांना अमक्या एवढा मोठा होता अशी उपमा द्यायची झाली तर दुसरा माणूसच नाही, इतके मोठे शिवाजीराजे. हे फुल्यांनी त्या काळामध्ये आणि ते निसंदिग्धपणे खरं होतं. आता त्याच्यात एक मुद्दा मला विचारायचा, म्हणजे मी स्वतः पण याच्यावर खूप विचार करत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं असामान्यत्व एवढं अकाट्य होतं की ते नेहमीच भारतीय परंपरेत हा संघर्ष चालू राहिलेला आहे की बहुजनवाद विरुद्ध ब्राह्मणवाद. हा मी नेहमीच याच्याबद्दल आपण बोलतो. तर या संघर्षामध्ये महाराजांना आपलं करणं हे ब्राह्मणवादाला भाग होतं. याचं कारण ते एवढे मोठे होते. जसं बुद्धांचं झालं नंतर, म्हणजे बुद्धांचं अगोदरच झालं होतं पण नंतर आता आपण ठळकपणे पाहतो की बुद्ध आमचे 9वे अवतार आहेत. तसं अवतार कार्य करण्याकरता शिवाजी महाराजांना सावरकरांनी आपल्या 6 सोनेरी पानीमध्ये काकतालीय योग म्हणून दैवी योगाच्या अंमलामुळे ह्या माणसाने अद्भुत कृत्य केली असं म्हटलंय. या उलट रघुनाथराव म्हणजे शिवाजी अरे म्हणालेत आणि रघुनाथराव राघो भरारी असं करून अटकेवर अख्खी पानाच्या पानं लिहिली. शिवाजी महाराजांवर एक पान पण नाहीये नीटचं. हे आहे ना, हा पक्षपात किंवा हा भेदभाव आपल्याला अगदी ठळकपणाने दिसतो. आणि फुल्यांच्या बाबतीमध्ये मात्र असं जाणवतं की ज्या वेळेला कुणीही मराठी लेखक शिवाजीराजांवर लिहित नाही आहेत तेव्हा फुले लिहित आहेत. आणि नुसतं लिहित नाही आहेत तर असं एक क्रांतिकारी चित्र शिवाजीराजांचं बहुजन समाजाला जागं करण्यासाठी उभं करतायत. त्यांच्या गुलामगिरीमध्ये राजू एक इंग्रजी प्रस्तावना पण आहे. मराठी प्रस्तावना ही खूप ॲग्रेसिव्ह आक्रमक आहे. इंग्रजी तुलनेने ब्रिटिशांना आणि इंग्रजी जाणणाऱ्यांना विषय काय तो समजावून सांगायचा आहे, त्यामुळे थोडी सौम्य आहे. पण त्यात सुद्धा असं म्हटलं आहे, वी नो परफेक्टली वेल दॅट ब्राह्मीण विल नॉट डिसेंड from his self-raised high pedestal and meet his Kunbi and low-caste brothers on equal footing without struggle. संघर्षाशिवाय आपले हितसंबंध सोडून ब्राह्मणी व्यवस्था खाली उतरेल आणि कुणब्यांना बरोबरीला घेईल हे शक्य नाही, हे शिवाजीराजांच्या माध्यमातून फुले मांडतायत. आणि त्यामुळे ते अफजलखानाच्या संबंधीची मांडणी करताना सुद्धा त्या ठिकाणी असलेले अफजलखानाचे जे ब्राह्मण वकील आहेत त्यांच्याकडेही लक्ष वेधतायत. पण याच्यातली गंमत बघा राजू, ही जी हिंदुत्ववादी विशेषतः सोकॉल्ड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची छावणी आहे ती काय करते, जी मुळातच हिंदुत्वाचा धंदा करायला बसलेली आहे. त्या अगोदर हिंदू महासभा पण होती, व्यापार करायला बसलेली आहे हिंदुत्वाचा. ते काय करतायत तर महात्मा फुल्यांनी कुठे कुठे अत्यंत प्रेमापोटी आत्मीयतेने आपुलकेने शिवाजी महाराजांसंबंधी काही त्राग्याने लिहिलं असेल तर त्याचं भांडवल करायचं आणि त्यांनी केलेलं काम सगळं झाकून ठेवायचं, अशा प्रकारची लबाडी पुन्हा पुन्हा केली जाते. त्यातनंच बाळ गंगाधरांनी लेखाला शीर्षक दिलं होतं, शिवाजी राजांना शिव्या देणाऱ्या महात्म्याचे महात्म्य तपासून पहा. मी गांगलांना भेटलो आणि त्यांना विचारलं, कुठं शिव्या दिसलाय तुम्हाला? नाही म्हणे, तो निरक्षर होता असं लिहिलंय. म्हटलं पण तो सगळ्यांचंच मत होतं त्यावेळेला, सगळ्याच इतिहासकारांना असं वाटत होतं जोपर्यंत त्यांचं अक्षर सापडलं नव्हतं. थोडक्यात काय बरं का, की हिंदुत्ववाद्यांनी नंतर शिवाजी महाराजांना जे काही त्यांचं अपहरण करून कब्जात घेतलं त्याचं पण परत राजू एक राजकीय आणि तात्विक कारण आहे. पहिलं महात्मा फुलेच म्हणतात, हे काय करतात तर ते पहिलं परिवर्तनवादावर तुटून पडतात आणि पूर्ण नामशेष करणे, टू हिट अँड थ्रो, संपूर्ण नष्ट करायचं. नाही झालं मग पुढे काय करायचं, मग पुढे त्यांनी फुल्यांनी म्हटलं आहे की बदनाम करायचं, मोहिमा काढायच्या आणि अत्यंत गलिच्छ पातळीवर जाऊन चारित्र्य हनन करायचं. मग तरीही संपले नाहीत. मग काय करायचं, मग असं करायचं की ते आमचेच आहेत आणि आम्ही त्यांचेच आहोत अशा पद्धतीच्या भूमिका मांडायच्या. समतेच्या जागी समरसता हा शब्द येस आणि त्यांचं अपहरण करायचं. तर त्यामुळे शिवाजीराजांचं असं अपहरण करणं भाग होतं, ते त्यांना करावं लागलं. पण फुल्यांनी 1869 साली ही मांडणी केली आणि एकच वाक्य सांगतो, त्यांचे मित्र होते इथे मुंबईमध्ये बांद्र्याला राहायचे, ते मामा परमानंद, फार मोठा विचारवंत होता त्या काळातला.
त्या मामांना पत्र लिहिलं महात्मा फुले यांनी आणि त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की शिवाजीच्या नावाने बनावट इतिहास तयार करण्याचे कारखाने निघालेले आहेत आणि पुढच्या काळात ते वाढणार आहेत. तेव्हा ते आता दिसतं. तो धोका मला दिसतो म्हणून मी हे सगळं लिहितोय. म्हणजे लक्षात येतं की द्रष्टेपणा कसा. किंबहुना शिवजयंती उत्सव जो सार्वजनिक केला तो सुद्धा शिवाजी महाराजांच्या वास्तविक चरित्र आणि चारित्र्याला न्याय देणार नसून तो चांगल्याकडे गेला नाही असं आज आपल्याला खेदाने म्हणावं. म्हणजे त्याचा वापर ज्या पद्धतीने केला गेला, म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाला ज्या पद्धतीने जगात कुठे मोठ्या माणसांची अशा जयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा नाही. त्यांच्या नावाने दालनं उभी करतात, त्यांच्या नावाने पुस्तकांची ग्रंथालय उभी करतात. वर्चस्वाचं राजकारण करण्यासाठी शिवाजी महाराजांचं हत्यार वापरायचं सोपेकरण केलं त्यांचं. एवढे सोपे नाही आहेत शिवछत्रपती. कुणाच्या तरी विरोधात त्यांना उभं करून जे खरं नव्हतं, जे अजिबातच खरं नाहीये. पण इथे दुसरा एक मुद्दा तो आपण पुन्हा एकदा करू की महात्मा ज्योतिराव फुलेंच्या आयुष्यामध्ये स्त्री पुरुष समानता हे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या आयुष्याचा एक महत्वाचा घटक आहे आणि त्यांच्या कामाचा पण तो एक मोठा घटक आहे. आणि त्यांनी जे केलं ते असाधारण होतं, म्हणजे स्वतःपासून केलं आणि मग दुसऱ्याला शिकवलं. तर सावित्रीबाईंचा किती वाटा आहे आणि त्यांनी जे बघा कसं आहे, गुरु महान, आपला नवराच आपला गुरु असणं ही अद्भुत गोष्ट आहे, पण तेवढा महान शिष्य पण पाहिजे आणि तेवढी महान स्त्री पण पाहिजे की बरोबरीचा दर्जा कोणी देऊन मिळत नाही, बरोबरी घ्यायची पण हिंमत लागते. तुम्ही सावित्रीबाईंचं आकलन कसं करता? सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831चा. महात्मा फुले त्याच्या 3.5-4 वर्ष आधी 11 एप्रिल 1827ला जन्मलेले, त्यामुळे वयामध्ये फार फरक नाही, 3-3.5 वर्षाचा फरक. लग्न जेव्हा 10 वर्षाचं 9 वर्षाचं वय सावित्रीबाईंचं त्यावेळेला झालेलं. फुले सुद्धा त्यावेळेला 13-14 वर्षाचे आहेत. त्यावरनं त्या राज्यपालांनी चेष्टा पण केली, पिंगलटवाळी केली, कारण ते काय ते गलिच्छच मानसिकता ती. तर मुद्दा असा, तेव्हापासूनचं पुढचं सगळं सहजीवन जे आहे ते एका पातळीवर मैत्रीच्या प्रकारचं कसं होतं. तर बघा, मी 2-3 उदाहरणं देऊन जे म्हणायचं मला ते स्पष्ट करतो. सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावांनी जी सत्यशोधक विवाह पद्धती शोधून काढली, त्याच्यामध्ये हुंडा नाही, मानपान नाही, डामडौल नाही, सगळ्यात महत्त्वाचं अत्यंत साधेपणाने नातेवाईक आणि मित्रांनी एकत्र जमायचं आणि एक आनंदाचा उत्सव करायचा. त्याच्यामध्ये मंगलाष्टकं जी लिहिली सावित्रीबाईंनी ज्योतिरावांची, त्याच्यामध्ये अशी रचना आहे राजू. स्थापाया अधिकार बायकांचे सदा, झटतसे मी अर्पायान भी किमपी ही सर्वस्व माझे कदा. मराठी भाषेचा तुम्ही फार उत्तम अभ्यास केला आहे, मी पण एक छोटा अभ्यासक आहे. माझा असा अनुभव आहे की मराठी भाषेमध्ये बायकांचे अधिकार ही शब्दरचनाच मुळात 1873 साली सावित्रीबाई ज्योतिरावांच्या या कवितेमध्ये, या मंगलाष्टकामध्ये येते. आणि माणूस म्हणून बायकांचे अधिकार स्थापन करण्याची प्रतिज्ञा लग्नाच्या बोहल्यावर तो मुलगा, नवरा मुलगा करतो आणि तो सर्वांच्या समोर तिला वचन देतो. हे कुठून आलं, कसं आलं, किंवा पुढे यशवंत जो त्यांनी दत्तक घेतला होता मुलगा, त्याचं लग्न करताना सावित्रीबाईंनी ज्योतिरावांनी एक विलक्षण गोष्ट केली आहे, जी आत्ता 2022 सालात कदाचित आत्ताची वाटेल आपल्याला. ती म्हणजे असं की त्या ज्या मुलीला त्यांनी पसंत केलं होतं तिला लग्नाच्या आधी आपल्या घरी आणून ठेवलं आणि तिची आणि यशवंतची मैत्री व्हावी, त्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी व्हाव्यात. आणि त्या काळामध्ये सावित्री ज्योतिरावांची पत्र आहेत की सावित्री तिला अभ्यास करायला वेळ मिळावा म्हणून स्वतः भांडी घासते, स्वतः स्वयंपाक करते, स्वतः सगळी कामं करते, सासू असं सगळं करते आणि सुनेला ती आपली मैत्रीण म्हणून वागवते. हे ज्योतिरावांची पत्र आहेत त्या काळातली. मुद्दा काय त्यातला बरं का, की हे सगळं पाहताना असं लक्षात येतं की ज्योतिराव आणि सावित्रीबाई हे एक वेगळ्या प्रकारचंच दाम्पत्य आहे. म्हणजे निवड म्हणायचं म्हणून नाही. खरोखर तुम्ही मला सांगा की ज्या आठवणी उपलब्ध झालेल्या आहेत, आम्ही पाहिलेले महात्मा फुलेमध्ये छापलेले आहेत. अनेक लेखकांनी असं लिहिलं आहे की ज्योतिराव कधीही सावित्रीबाईंचा शब्द टाळत नसत. म्हणजे हा फक्त केवळ सौजन्याचा किंवा प्रोटोकॉलचा भाग नाही आहे, शिष्टाचाराचा भाग नाही आहे, ते आतूनच यायला लागतं. एक. दुसरं, तुम्ही बघा त्या काळामध्ये अगदी उच्चवर्णीय समाजामध्ये सुद्धा, म्हणजे मराठीतले फार मोठे लेखक, तुमचे माझे अत्यंत आवडते विजय तेंडुलकर याने असं लिहिलं आहे की त्यांच्या बालपणी जेव्हा ते पुण्यात राहायला गेले तेव्हा त्यांची आई जेव्हा वडिलांच्या आणि मुलांच्या बरोबर चालायची रस्त्यावर तर ती 100 फूट मागे असायची. आता या पार्श्वभूमीवर तुम्ही मला सांगा की सावित्रीबाईंनी ज्योतिरावांच्या सोबत शिकवायला बाहेर पडणं, स्वतः येऊन शाळेत शिकवणं, आणि नुसतं एवढं नाही, सार्वजनिक जीवनामध्ये
तृतीय रत्न हे मराठीतलं जे पहिलं सामाजिक नाटक फुल्यांनी लिहिलं, त्या नाटकाचा शेवट काय आहे, तर शेतकरी बायकोला सांगतो की आपण शिकलो नाही म्हणून फसवले गेलो, तर आपण आजपासून रात्रीच्या शाळेत शिकायला जाऊया. ज्योतिरावांच्या शाळेत मी जातो, सावित्रीबाईंच्या स्त्रियांच्या शाळेत तू जा, आणि आता आपण निघूया. ती स्वयंपाक करते, ती नवऱ्याला वाढते, तो म्हणतो तू पण घे, आपण एकत्र जेवण करूया. भारतीय रंगमंचावर नवरा बायको सोबत जेवतात आणि हातात हात घालून शिकायला बाहेर पडतात, असं चित्र 1854 सालामध्ये हे अत्यंत क्रांतिकारक आहे. त्याच्यानंतर सुद्धा 50 वर्ष 70 वर्ष नाही आहे मराठीमध्ये, अजूनही नाहीये. हा, खरं सांगायचं तर म्हणजे आता बाह्य नेपथ्यामध्ये असेल कदाचित, पण वास्तवामध्ये यायला अजून कठीण. आणि आता परत आपण मागे जाण्याच्या उलट्या पावलांचा प्रवास सुरू झालाय. त्यामुळे प्रयत्न अगदी करतोय. तुम्ही जो विचारला होता मुद्दा की सावित्रीबाईंकडे काय म्हणून बघतो, कसं म्हणून बघतो, मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने हे दोघेही एकमेकांचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आहेत. आणि हे केवळ ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना घडवलं हे पण खरं नाही आहे. कारण खुद्द ज्योतिरावांनी असं लिहिलंय की 3 प्रसंगांमध्ये सावित्री वॉज माय लीडर, सी वॉज माय गाईड. आणि ते कुठले प्रसंग आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. सत्यशोधक लग्न परंपरा सुरू केल्यानंतर, पद्धती सुरू केल्यानंतर पहिलं लग्न जे लागलं ते सावित्रीबाईंच्या नेतृत्वाखाली लागलं. त्याचा खर्च सावित्रीबाईंनी केला, कारण सावित्रीबाईंच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं. पोलीस बोलवावे लागले होते, कारण भटजी नाही ना बोलवला, त्याच्यातनं भटजी भडकले होते. मग त्या क्रांतिकारक लग्नाचं देशाच्या इतिहासातल्या शतकांच्या इतिहासातलं एक वेगळं पाऊल, त्याचं नेतृत्व सावित्रीबाई करतात. ज्योतिराव लिहितात सी वॉज माय लीडर. पुढे बघा तुम्ही, सावित्रीबाईंचं क्रांतिकारक पाऊल दुसरं, जेव्हा बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं, ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणाची सोय केली, तेव्हा सावित्रीबाई स्वतः बाळंतपण करतायत आणि त्यातल्याच एका काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा मुलगा सावित्रीबाई दत्तक घेत आहेत आणि त्याला वारस करतायत. ते सगळं काम जे आहे ते सावित्रीबाईंच्या पुढाकाराने झालं असं ज्योतिराव नोंदवत आहेत. म्हणजे ज्योतिराव आपली बायको ही आपली 4 पावलं काही बाबतीत पुढे निघून अगदी ज्योतिराव असताना, नंतर तर त्या होत्याच, आणि प्लेग मध्ये त्यांनी काम करताना त्यांनी स्वतः काम पण केलं. आणि तिसरा आणि अतिशय आणखीन ठळक असा मुद्दा की जेव्हा ब्राह्मण विधवांचं केशवपन केलं जात होतं त्या काळामध्ये ते केस भांतरून लाल कापड गुंडाळायचं अलवण, तर त्या ह्याच्यामध्ये न्हाव्यांना मुंबईमध्ये आझाद मैदानावर एकत्र करून सावित्रीबाई त्यांना भाषण देत आहेत आणि हा शापाचा आणि पापाचा पैसा नको, हे काम बंद करूया. आणि राजू, मी थ्रिल होतो. लंडन टाइम्समध्ये या संपाची बातमी आहे, केसरीत नाही आहे बरं का, पण लंडन टाइम्समध्ये आहे, पहिल्या पानावर आहे. केसरीत मला वाटतं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनाची पण बातमी नाही. ज्या महात्मा फुलेंनी टिळकांना पहिल्या वेळेला जामिनाचे पैसे भरले होते, 10,000 रुपये, 10,000 रुपये त्यावेळेचे, जेव्हा 10 रुपये तोळा सोनं होतं त्यावेळेचे. मला असं दिसतं बरं का की सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांच्यामध्ये एक अशा प्रकारचा मैत्री भाव आहे आणि तो इतका घनिष्ठ आहे दोघांच्या मध्ये. हे एक वेगळं रूप आहे. दुसरं, ते एकत्र शिकलेत. म्हणजे ज्योतिरावांनी जरी शिकवायला सुरुवात केली असली तरी नंतर सावित्रीबाई आणि ते एकत्र त्यांचं वाचन, ते सहवाचन करायचे. मुलं जी त्यांच्याकडे राहत होती त्या मुलांनी लिहिलेल्या आठवणी ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की रात्री चांदड्यामध्ये ज्योतिराव आणि सावित्रीबाई आम्हाला घेऊन बसायचे आणि चक्क भेंड्या खेळायचे गाण्याच्या. सकाळी सावित्रीबाई आणि ज्योतिराव आम्हाला घेऊन फिरायला जायचे आणि ते गोष्टी सांगायचे. यातनं एक लक्षात येतं की हे नवरा बायको हे काळाच्या तर पुढे होतेच, परंतु खऱ्या अर्थानं एक दाम्पत्य जीवनाचा आदर्श कसा असू शकतो त्याचं एक ते उदाहरण होतं. गंमत म्हणजे मला इथे एक गमतीशीर गोष्ट, मी स्वतः चिंतन करतो तेव्हा मला असं वाटतं की ब्रिटिश काळ अंमल होता, त्यामुळे तसा काही त्रास नव्हता सधन माणसाला. आणि ज्योतिराव हे स्वतः सधन होते, चांगले पैसे अडका होता. अशा वेळेला अशा क्रांतिकारकतेची बीज स्वतःच्या मनात अशी आग लागणं हे अत्यंत युनिक म्हणायला पाहिजे, अचंबित करणारं मला वाटतं. कारण आराम करून सुद्धा त्यांनी मस्त आयुष्य जगले असते. निरीक्षण राजू इतकं मार्मिक आणि महत्वाचं आहे बघा. म्हणजे 1869 साली टाटा उद्योग समूहाचा जो वार्षिक उलाढालीचा आकडा आहे तो 20,000 रुपये आहे. मी टाटामध्ये नोकरी केली आहे त्यामुळे मला ती सगळी माहिती आहे. तो मोठा आहे. 20,000 ही त्यावेळची प्रचंड मोठी रक्कम आहे. पण महात्मा फुलेंची पुन्हा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी जी आहे तिचा 1869 साली जो उलाढालीचा आकडा आहे तो 21,000 रुपये आहे. त्यामुळे तुम्ही श्रीमंत होते त्यावेळेला. आणि तुम्ही म्हणता तसं एका बाजूला ते इमारती बांधतायत, धरणं बांधतायत, पूल बांधतायत, बोगदे बांधतायत,
अगदी राजवाडा, कापड गिरण्या म्हणजे लक्ष्मी विष्णू मिल सोलापूरची, एवढ्या भव्य प्रकारची बांधकामं. बरं, नुसतं एवढं नाही आहे राजू, 5 कामं आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट आहे की सोन्याचे दागिने हा भारतीय स्त्रियांचा आणि भारतीय पुरुषांचा सुद्धा अतिशय वीक पॉईंट आहे. तर सोन्याचे दागिने बनवण्यासाठी जे मोल्ड्स लागतात त्याची संपूर्ण भारताची होलसेल एजन्सी महात्मा फुले यांच्या कंपनीकडे आहे. आता सोन्याचे दागिने आणि इमारती, दगडधोंडे. तिसरं, पुस्तकं प्रकाशित करणे आणि पुस्तकं विकणे. त्यामुळे तुकाराम तात्या पडवळ यांनी बुद्धाच्या जीवनावर आणि विचारावर प्रकाशित झालेलं बुद्ध साहित्यातलं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक ते जेव्हा मराठीमध्ये आणलं, जातीभेद विवेकसार नावाने, फुल्यांनी ते प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे पुस्तकं प्रकाशित करणं, पुस्तकं विकणं. चौथ्या बाजूला शेतीमध्ये उत्तम उत्पादन करत असताना शेतीतली फुलं, शेतीतला भाजीपाला हा पुण्यावरनं रेल्वेने मुंबईला आणायचा आणि मुंबईमध्ये विकायचा आणि त्याच्यातून 4 पैसे कमवायचे. मला काय लक्षात येतं की एका बाजूला फुले हे पुणे शहराचे कमिशनर पण आहेत. 1876 ते 1883 ते आयुक्त होते पुण्याचे. मग मला सांगा, आयुक्त म्हणजे एक म्हणजे नंबर. त्यांना अत्यंत शाही आणि आनंददायक, काही असं त्या पेहरावात व्हाईसराय समोर जाण्याची वगैरे काही गरज नव्हती आणि उत्तम आयुष्य इतकं सुखासीन जगता आलं असतं की आज ओरबाडून राजकीय पुढारी जेवढे पैसे कमवतात त्याच्यापेक्षा कित्येक पट जास्त सधन असणारा एक बहुजन समाजाचा नायक, म्हणजे नायक म्हणून ते अदरवाईज पण जगले असते. इतकं सुंदर आयुष्य होतं. मला लहानपणापासून मी आता मी प्रश्न विचारत, मी तुम्हाला शेअर करू इच्छितो, मी कोणाशी आत्तापर्यंत शेअर केलं नाही. म्हणजे मला माझ्यावर अनेक लोकांचा प्रभाव होता. मला महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बाबतीत एक अजून जिज्ञासा कायमच राहिलेली आणि ती आज मी पहिल्यांदा व्यक्त केली की एवढा प्रचंड श्रीमंत माणसाला काय पडली आहे. हे सगळं पहिले गेले टिळकांना सोडवायला गेले, हे समाज सुधारण्याचं लचांड, आणि मग लोकांच्या शिव्या खा. मोहम्मदांवर पोवाडा लिहिला त्यांनी, म्हणजे मोहम्मद पैगंबरावर पोवाडा मराठीमध्ये लिहिला त्या काळामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढ. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ते सर्वसाधारणपणे लक्षात घ्या की ज्याला बाकी व्यवसायात काही यश मिळत नाही तो साधारणपणे क्रांतिकारक होतो. म्हणजे सिंहासनामध्ये डायलॉगच आहे, सर्व असंतुष्टांचं सर्व असंतुष्टांची थोडं थोडं पटतं. तर तसं ज्या जगावर असंतुष्ट असणारा मनुष्य, ज्याला यश मिळालेलं नाही, तो शक्यता जास्त असते की तो म्हणजे नेमाड्याने नाही का कोसलामध्ये लिहिले सर्वांना थोडे थोडे पैसे मिळालेच पाहिजेत, नाही तर आपण सगळे कम्युनिस्ट होऊन जाऊ. तर तसं नसताना, म्हणजे प्रचंड पैसे असताना या माणसाला अशा प्रकारे भारतीय समाज घडावा, म्हणजे खरोखरच भारतीय समाज हा एक अतिशय सुंदर समाज बनावा, अतिशय दिमाखदार आणि डौलदार आणि आतबाहेर वेगळं असू नये अशी आसुसीने वाटणारा माणूस होते महात्मा फुले, हे दिसून येतं त्याच्यातनं. अगदी खरं आहे. हे मी शेअर केलं, म्हणजे हा प्रश्न नव्हे. तुमचं निरीक्षण आणि तुम्ही जे काही मांडलत ना ते महत्वाचं याच्यासाठी आहे की महात्मा फुलेंच्याकडे कुठलंही त्या अर्थाने दुःख नाही, कुठलंही अपयश नाही. जिथे हात लावीन तिथे विजयी होणं, यशस्वी होणं, उत्तम प्रकारे यश मिळवणं, असं सगळं असताना सुद्धा. आता मला सांगा, ते कमिशनर असताना व्हॉइसरॉय येणार आहेत पुण्याला आणि त्यांच्या स्वागतासाठी 2,000 रुपये खर्च करायचा सरकारने निर्णय घेतला आहे. हा एकच माणूस असं म्हणतो की नाही, ते रांगोळ्या घालणं, फुलं आणि हार आणि ते सगळं सुकून जाईल, आपण त्यांच्या नावाने शाळा काढूया, पण असा खर्च करणं उधळमाधळ बरोबर नाही. आता मला सांगा, गव्हर्नर आणि त्याच्याही पुढचं व्हाईसरॉयच्या याला विरोध करणं किंवा मंडई बांधायचं काम पुण्यामध्ये सुरू झालं. 2च लोकांनी विरोध केला. एक लोकमान्य टिळकांनी केला. टिळकांचं कारण वेगळं होतं. ते म्हणाले आमच्या पेठेची शांतता बिघडेल आणि ते भाजीपाला जो सडेल तिथे त्याचा वास येईल आणि त्याच्यामुळे गलिच्छ सगळं वातावरण तयार होईल. फुलेंचं म्हणणं काय होतं की आमचा शेतकरी रस्त्यावर भाजी विकेल, त्याला आता शाळेची गरज आहे, त्याला आता दवाखान्याची गरज आहे, त्याला आता पिण्याच्या पाण्याची गरज आहे. मुद्दा काय? मुद्दा हा की कमिशनर असताना सुद्धा फुल्यांच्या ज्या अग्रक्रमाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं की पंगा घेणं. कोण सांगितलं खरं, म्हणजे आपण सुखाने मस्तपैकी मिळालेलं पद आता एवढं मोठं ते सांभाळावं ना, नाही. परिवर्तनाचा ध्यास. आणि तुम्ही म्हणलात ते फार मार्मिक निरीक्षण आहे तुमचं. हा समाज सुदृढ बनावा, सुंदर बनावा, त्यातली कुरूपता जी आहे ती नष्ट व्हावी, ही कुठेतरी आच आणि त्या दगीपोटी ते सतत काम करतायत हे पुन्हा पुन्हा जाणवत राहतं. पण इथे बघा नरके सर, की तुम्हाला अजून एक गंमत मला अजून एक जाणवलेली सांगतो आणि मग त्याच्यातनं एक माझ्या मनात प्रश्न उत्पन्न होतो, तो सांगतो. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराज,
ते स्वतः राजे होते, त्यांना कोणाची गरज नव्हती विचार करण्याची. त्यांनी जेव्हा वाटलं तेव्हा धर्मामध्ये परिवर्तन करून घेतलेलं आहे लोकांना. उलटं जे इन्कमिंग नाहीये, हिंदू धर्म नसल्यामुळे, त्या अर्थाने तो तसा धर्म नसल्यामुळे इन्कमिंग नव्हतं, त्यांनी सरळ वाटलं तेव्हा कोणाला घेतलं, त्यामुळे ते राजे होते. तुम्ही बघा महात्मा ज्योतिराव फुले, ते राजेच असल्यासारखे श्रीमंत होते. राजर्षी शाहू महाराज, ते तर राजेच होते. बरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधानच लिहिलं, त्यांनी इकडे तिकडे 4 शब्द लिहिले असते तर आता आपल्या आयुष्यातलं स्वातंत्र्य नष्ट, म्हणजे हिंदू कोड बिल लिहिण्याची त्यांना काही गरज नव्हती. त्यांनी बुद्धांसाठी लिहिलं, नवबौद्धांसाठी लिहिलं. ह्या सगळ्या माणसांच्या आयुष्यामध्ये संपन्नता ही एक दिसतो की त्यांनी स्वतःच्या बळावर कर्तृत्वावर मिळवलेली संपन्नता होती, आणि ती इतकी होती की त्यांच्यासारखे तेच असेच संपन्न होते, पण ते सुधारक होते, ते बदलाच्या बाजूचे होते. हे जे कोड मला कधीच सुटलं नाही, कारण मला नेहमी वाटतं की बहुजनवादाचे जे नायक आहेत ते स्वतःमध्ये तृष्णा नाही आहे त्यांना कसली, त्यांना मटेरियल म्हणजे भौतिक तृष्णा कसलीच नाही, त्यांना समाज सुधारणा वगैरे हा जो समान धागा दिसतो ह्याचा तुम्ही कधी असा विचार केला? अगदी छानच आहे बघा सूत्र. शिवाजी महाराजांचं एक पत्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रसिद्ध आहे ते, की ते आपल्या सरदारांना म्हणजे हे गौतम बुद्धांपासून चालू आहे, ते पण राजाच होते परत एकदा. अगदी खरं तर गौतम बुद्धांपासून आहे तो वारसा, पण चार्वाक, बुद्ध, महावीर, कबीर, तो आहे, फार मोठा वारसा आहे आपल्याकडचा. पण आपण शिवाजी महाराजांपासून समजा सुरू केलं वेळेच्या मर्यादेमध्ये सोयीसाठी, तरी काय दिसतं त्या पत्रामध्ये महाराज काय म्हणतात, पाऊस सुरू झाला आहे, पेरण्यांचे दिवस आहेत, तुम्ही घरात बसू नका, बांधावर जा, शेतकरी पेरणी करतोय की नाही बघा, त्याला पेरणी करताना काही अडचणी आहेत का बघा, जर का त्याच्याकडे बियाणं नसेल तर ते बियाणं खरेदी करण्यासाठी आपल्या तिजोरीमधनं, ट्रेझरीमधनं त्याला पैसे द्या. आणि पुढे महाराज असं म्हणतात की जेव्हा त्याचं पीक येईल तेव्हा त्याच्याकडनं फक्त मुद्दल आणि ते हप्त्याने वसूल करा, त्याच्याकडनं व्याज घेऊ नका. मला सांगा, त्या काळामध्ये 0% दराने शेतकऱ्यांना कर्ज देण्याची कल्पना, कुणब्यांचा राजा, कोळवड्यांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा. आणि मी शेतीचा प्रश्न का घेतो राजू, तो समाज सुधारणेच्या संदर्भात तो महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला 95% लोक शेतीवर अवलंबून होते, त्यामुळे तो सगळ्या देशाचा प्रश्न होता. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांकडे बघताना तुम्ही सांगितलं तसं धार्मिक बाबतीमध्ये महिला धान्याच्या कोठारापासून शेतकऱ्यापर्यंत सातत्यपूर्ण, आणि या सगळ्या दगदगीच्या आयुष्यात कशाला मी हा विचार करू, असा एकदाही त्यांना डिप्रेशन आलेलं नाही. निसर्गाबद्दलचं, झाडांबद्दलचं प्रेम, म्हणजे इतक्या घोड्यांबद्दलचं प्रेम, तर एका बाजूला शिवाजी महाराज स्थापत्यशास्त्राबद्दलचं प्रेम, एवढा मोठा वारसा, शिवाजी आरमार निर्माण करणं, सागरी किल्ले निर्माण करणं, जहाज बांधणी करणं, हे विलक्षण आहे. पुढे बघा तुम्ही शाहू महाराजांच्याकडे आपण आलो. महात्मा फुले तर आहेच मोठा तगडाच दुवा आहे मधला, त्याच्याबद्दल थोडं आपण बोललो म्हणून आपण पटकन पुढे शाहू महाराजांच्या 3 गोष्टी बघा तुम्ही. ते जेव्हा त्यांच्या बहिणीचं, म्हणजे ज्या घाटगे घराण्यातनं ते दत्तक आले होते, त्या घाटगे घराण्यातल्या बहिणीचं लग्न करायचं ठरवतात, तर ते आंतरजातीय लग्न, होळकरांच्या धनगर समाज घराण्यामध्ये ते आपल्या बहिणीला द्यायचं निश्चित करतात. पण इथे राजू महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, ते लग्न नुसतं करत नाहीत. त्यांचे एक गुंडोपंत पिशवीकर, अभ्यंकर नावाचे मित्र होते, ब्राह्मण होते ते, त्यांनी 60,000 रुपये दिले आणि काय सांगितलं, तुम्ही 100 आंतरजातीय लग्न लावा, म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न एकटं व्हावं आणि त्याचा डामडोल करावा हा नाही मुद्दा, तर समाजामध्ये आंतरजातीय एकजिन्सीपणा येण्यासाठी अभिसरण निर्माण करणं, आंतरजातीय विवाहाची संपूर्ण एक लाट निर्माण करावी, वातावरण निर्माण करावं, हे एक. दुसरं बघा तुम्ही, गाव तिथे शाळा आणि गाव तिथे ग्रंथालय. आता या घोषणा खरं म्हणजे आजच्या घोषणा आहेत, पण शाहू महाराजांनी 1917 साली सक्तीचा शिक्षणाचा कायदा केला. आणि मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगतो, 1920 साली जेव्हा ब्रिटिश सरकार अतिशय तगडं होतं, मजबूत होतं, मुंबई प्रांत ज्याच्यामध्ये गुजरात होता, महाराष्ट्र होता, कर्नाटक होता, सिंध होता, प्रचंड मोठा तो, त्या मुंबई प्रांताच्या बजेटमध्ये इंग्रज सरकारने शिक्षण या विषयासाठी 70,000 रुपये राखून ठेवले होते. तेव्हा शाहू महाराजांनी टिकली एवढ्या कोल्हापूरसाठी 1,00,000 रुपये ठेवले होते. म्हणजे कोल्हापूर राज्याच्या बजेटच्या 23% शिक्षणावर खर्च करणारा हा राजा, कारण शिक्षणाशिवाय परिवर्तन नाही. हे
आणि मग अजूनही त्यामुळे बघा कोल्हापूरमध्ये तुम्हाला वेगळा फील येतो. येस, अजूनही तिथे वेगळे म्हणजे वेगळं आहे ते अभिसरण, अजूनही ते चालू राहतं. हे कोल्हापूरमध्ये गेल्यावर लगेच कळतं, ते असं कळणार नाही. तिथली सहकार चळवळ बघा तुम्ही, Correct. तिथलं अगदी गोकुळ दूध पासून सगळं जर पाहिलं, जाती व्यवस्थे किंवा धर्माबाबतची भावना अगदी- बघा, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नच शक्य होऊ शकत नाही तुम्हाला. व्यापारपेठा नव्याने निर्माण केल्या, कलेची साधना करण्याचं वातावरण तयार केलं, क्रीडा तर आहेच आहे. मी एकच तिसरं आणि त्यांचं ठळक वैशिष्ट्य सांगतो, मला याचं कौतुक वाटतं. 1902 सालचं त्यांचं भाषण आहे. ते म्हणतात की राधानगरी इज माय ड्रीम प्रोजेक्ट, आणि मला सिंचन शेतकऱ्यासाठी निर्माण करायचं आहे. आणि त्यावेळेला 9 लाख रुपये खर्च करून ते 14% कोल्हापूर सिंचित करतात. आज महाराष्ट्रासारख्या सर्वात प्रगत राज्यामध्ये 60 वर्षानंतर आपण 14% पोहोचलोय. शाहू महाराज 1919च्या काळामध्येच राधानगरीच्या माध्यमातून, म्हणजे शिक्षणापासून पार धरणापर्यंत. आणि मग इथे वाक्य काय माहिती आहे? वाक्य असं की जर आम्ही ग्रामीण भागामध्ये उद्योग निर्माण केले नाहीत, ग्रामीण भागामध्ये व्यापार निर्माण केला नाही, तर हीच मुलं, ह्याच मुली शहरात जातील, तिथे झोपडपट्टीत राहतील, रोजगार मिळणार नाही, आरोग्य बिघडलेलं असेल, आणि त्याच्यातून महाराज म्हणतात गुन्हेगारी वाढेल आणि शहरांचं संपूर्ण आरोग्य आणि सामाजिक व्यवस्था कोलमडून पडेल. 1902 सालचं हे भाकीत. आता ती धागा सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत येतो, अगदी येतो. म्हणून तर डॉक्टर आंबेडकरांना जेव्हा बातमी कळवण्यात आली, ते तेव्हा तिकडे शिकत होते इंग्लंडमध्ये शाहू महाराज गेल्याचं, तर त्यांनी पत्र जे लिहिलं आहे की कोण होते शाहू महाराज, तर ते असं म्हणतात, पिलर ऑफ द सोशल डेमोक्रेसी, भारताच्या सामाजिक लोकशाहीचे शाहूराजे हे आधारस्तंभ होते. आणि म्हणून इंटरेस्टिंग गोष्ट अशी की शाहू राजांच्या आणि बाबासाहेबांच्या मधल्या मैत्रीच्या संबंधातली एक नवी माहिती या निमित्ताने सांगतो. माणगावला बोलवलं आपल्याला माहिती आहे, तिथे बाबासाहेबांचं भाषण झालं आपल्याला माहिती आहे. तिथे शाहूराजे म्हणाले की हे नोकरी करतात सरकारची, मला आवडत नाही म्हणे. बाबासाहेबांनी राजीनामा दिला. प्राध्यापक होते ते सिडनेमध्ये, नोकरीचा राजीनामा दिला लगेच त्याच आठवड्यामध्ये. पुढे वर्तमानपत्र काढायला मदत केली, मूकनायक काढलं, परदेशी शिक्षण अर्धवट राहिलं होतं त्याला मदत केली. आता इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती का, या काळामध्ये बाबासाहेबांनी शाहूराजांच्या वाढदिवसाचा मूकनायकचा विशेषांक काढायचा ठरवला. पत्र लिहिलं त्याने शाहूराजांना, मी येतोय, तुमची मुलाखत घ्यायची आहे, मला काही फोटो लागतील आणि मला विशेषांक करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये बघा शाहूराजांची जन्मतारीख, त्यांच्या अधिकृत चरित्रकार लठ्ठ्यांपासून पार येदी फडक्यांपर्यंत सगळ्यांनी, धनंजय किरांपासून रमेश जाधव, जयसिंगराव पवारांपासून अगदी मी सुद्धा 26 जुलै आम्ही लिहायचो. पण बाबासाहेबांच्या या पत्रामुळे आम्हाला पण कळलं की नाही, ती 26 जून आहे. कारण बाबासाहेबांनी लिहिलं आहे की त्या 26 जूनला तुमचा वाढदिवस आहे, त्या मूकनायकचा विशेषांक आणि मला विशेषांक काढायचा आहे. आणि मग आमच्या डोक्यात प्रकाश पडला का, अरे बाबासाहेबांनी 26 जून का म्हटलं. आणि मग जेव्हा दरबारची कागदपत्र तपासली, राजकुमार विद्यालय राजकोटला ते जे शिकले तिथली कागदपत्र पाहिली, आमचे खांडेकर नावाचे मित्र, ते आता नाही आहेत, त्यांची मला आठवण येते, त्याने याच्यामध्ये मोठं काम केलं आणि मला लक्षात आलं की 26 जूनच आहे. तर शाहूराजांचा वाढदिवस हा सण उत्सव म्हणून साजरा करा असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब विभूतीपूजक नाही आहेत. तेव्हा फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराजांपासूनचा जो धागा आहे ना, तो असा जैविक आहे. आता मला तुम्हाला 3 महत्त्वाचे प्रश्न वेगवेगळे विचारायचे आहेत. इतर आहेत पण 3 महत्त्वाचे आहेत, त्यामुळे मी ते इतके डोक्यात ठेवलेत. पहिला प्रश्न हा की तुम्ही शिक्षण क्षेत्राशी एवढे संबंधित आहात, या आपल्या महानायकांची ज्या प्रकारे ओळख करून द्यायला पाहिजे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकामध्ये मी लहानपणीपासून वाचलं, महात्मा फुलेंचं पण वाचलं, धडे होते पुस्तकांमध्ये, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सगळीकडे ओळख सगळी झाली. परंतु ज्या पद्धतीने अभ्यासक्रमामध्ये मुलांच्या मनात ओळख करून द्यायला पाहिजे, त्या पद्धतीने आपण गेल्या 8 वर्षांचं आपण बाजूला ठेवू, त्याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण एकंदरीतच स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण नीट ओळख करून दिली नाही, असं माझं मत आहे. तुमचं मत तसं आहे का? मी तुमच्याशी 101% सहमत आहे. त्याचं कारण शिक्षण हे परिवर्तनाचं आणि सांस्कृतिक राजकारण पुढे नेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं धारदार शस्त्र असतं. हे जे महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर मानत होते, ते सूत्र बहुजन सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 1956 साली सत्ता
परिवर्तन झालं आणि त्या सत्यशोधक चळवळीचा त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे. महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्रामध्ये पण वाटा आहे. अगदी पेशवाईची सगळी मानसिकता असताना तिथून बहुजनांचं राज्य येणं हे सगळं घडण्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्यांचा प्रचंड प्रबोधनकार ठाकरे आणि सगळ्यांचा कर्मवीर भाऊराव पाटलांचा, पंजाबराव देशमुखांचा मोठा वाटा आहे. दुर्दैवाने इथल्या राज्यकर्त्यांनी ज्या प्रकारे इथल्या अभ्यासक्रम तयार करण्याकडे, शिक्षणाच्या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं नाही. अगदी परवापर्यंत शिक्षण मंत्री हा अत्यंत दुय्यम माणूस असेल. म्हणजे दुःखी व्हायचे माणसं मी बघितलेलं आहे. मी काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा बघितलंय, नंतर आघाडीच्या काळामध्ये सुद्धा बघितलं. ज्याला शिक्षण मंत्रीपद मिळतं तो दुःखी असतो. त्याच्यामुळे बघा राजू, असं आहे की बालभारती, बाळासाहेब चौधरी हे एक त्यातल्या त्यात खूप चांगले ग्रस्त होऊन गेले मधल्या काळामध्ये. मधुकरराव चौधरी त्यांनी बालभारती निर्माण केलं आणि त्यांनी अभ्यासक्रमाचं अशा पद्धतीने केंद्रीकरण केलं की तज्ज्ञ विद्वान एकत्र येऊन अभ्यासक्रम तयार करतील, तो महाराष्ट्रभर लागू होईल. आज बालभारतीसारखी आपली जी प्रकाशन संस्था आहे किंवा पाठ्यपुस्तकं तयार करणारी संस्था आहे, मी मधल्या काळात काही काळ काम केलं त्याच्यावर, जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. आह साळुंखे आमचे अध्यक्ष होते, कॉम्रेड गोविंद पानसरे, शाहीर संभाजी भगत, अब्दुल कादर मुकादम असे काही आम्ही लोक एकत्र येऊन थोडीच वर्ष होतो पण काम करत होतो. लक्षात काय आलं की 12 कोटी पुस्तकं दरवर्षी बालभारती प्रकाशित करते, जगातली सगळ्यात मोठी प्रकाशन संस्था, आणि ती मुलांवर मुलींवर संस्कार करते. त्याच्याकडे ज्या प्रकारे गांभीर्याने बघायला पाहिजे होतं तसं बघितलं गेलं नाही, मला असं वाटतं. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, स्त्री पुरुष समता या मूल्यांचा जो ध्येयवाद आहे तो ध्येयवाद आपल्या शिक्षणामधून आलाच नाही. आणि म्हणून फुले शिक्षणामध्ये ठिकऱ्या उडल्या. मला तर आठवत आहे की आता काल अफजल खानांचं वधाचा काहीतरी दिवस होता, म्हणजे तो महत्व. तर महाराजांच्या आयुष्यातले अनेक महत्वाचे दिवस आहेत, त्यातला तो एक आहे. पण महाराजांच्या बद्दल शिकण्यासारखं अफजल खानाचा वध केला हा नव्हे. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक लोकांना मारले, त्यांच्या शत्रूंचं निर्दालन केलं. त्यांची जी दृष्टी होती, त्यांनी आरमार बनवलं, त्यांनी शेतकऱ्यांविषयीचा विचार केला. हे कधीही मी पुस्तकांमधनं वाचलेलं नाही. हे शालेय पुस्तकातनं अवाक्षर मला मिळालं नाही. मी महात्मा ज्योतिराव फुल्यांवरचा जो पहिला धडा वाचलेला मला आठवतं, त्यांना मारायला मारेकरी आले आणि त्यांनी आपलेसे कसे केले हा धडा होता. हा महात्मा फुलेंच्या चरित्राचा अर्थ नाहीये, म्हणजे जो विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे. याहून वेगळ्या कारणासाठी महात्मा फुले शिकवायला जायला पाहिजे होते, त्याचंही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही तसा मी शिकलेलो नाही. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्याचा परिपाक म्हणून मला दुसरा प्रश्न जो माझा आहे तो त्याच्यावरच आधारलेला आहे. दुसरा प्रश्न असा आहे की या बहुजनवादाचा जो घट्ट वीण आहे त्याच्यामध्ये आंबेडकरी चळवळ आणि इतर बहुजनवाद अशी फूट पडली, ती का पडली असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं खरं तर असं नाहीच आहे, कारण तो सलग धागा आहे. मला तर असं कधीही दिसलेलं नाही की त्याच्यात काही अंतर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या अभिप्रेतच नव्हतं असं कधी. बघा तुम्ही, बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 साली हू वेअर दी शूद्राज नावाचा ग्रंथ लिहिला, जो आजच्या भाषेत बोलायचा तो ओबीसींबद्दलचा आहे. म्हणजे 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, माळी, साळी, सुतार, धनगर, वंजारी या कष्टकरी जातींबद्दल, ज्याला आपण निर्माण आणि कुणबी मानले तर तेही त्याच्यात ते अर्थातच मराठा असं म्हणलं तर नाही, कुणबी आहेतच. कुणबी महत्वाचंच आहे त्यातले. या सगळ्यांच्या बद्दल बाबासाहेबांनी 46 साली ग्रंथ लिहिला आहे. आणि बाबासाहेबांनी नुसतं तेवढं नाही केलं. बाबासाहेबांनी जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला हिंदू कोड बिलाच्या मुख्य प्रश्नावर, तेव्हा त्या राजीनाम्यामध्ये, तो आम्ही छापला आहे त्यांच्या समग्र साहित्यामध्ये, 5 कारणं आहेत. त्यातलं दुसरं कारण हे ओबीसींना न्याय मिळाला नाही म्हणून 51 साली डॉक्टर आंबेडकर राजीनामा देत आहेत. महात्मा फुल्यांचा पुण्यामध्ये पुतळा उभा करावा म्हणून 1925 साली सुरू झालेला संघर्ष 69 सालापर्यंत चालू होता आणि 69 साली पुतळा बसला. पण देशातला पहिला महात्मा फुलेंचा पुतळा नाशिकमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या हस्ते 1951 साली बसलेला आहे. मुद्दा काय त्यातला? डॉक्टर आंबेडकरांच्या, फुल्यांबद्दलच्या, शाहू महाराजांबद्दलच्या, शिवाजी महाराजांबद्दलच्या, एकूण बहुजनवादाबद्दलच्या मांडणीकडे लक्ष इथल्या लोकांचं गेलं नाही किंवा ते जाऊ दिलं गेलं नाही आणि फक्त दलितांचे नेते असं त्यांचं एक चित्रण केलं गेलं. हा एक मुद्दा. दुसरा, मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा गावगाडा नावाची गोष्ट असते, त्या गावगाड्यामध्ये गावकुसा बाहेरचे म्हणून अतिशूद्र किंवा ज्यांना अस्पृश्य सुद्धा म्हटलं गेलं. मग त्याच्यामध्ये अर्थात आता आदिवासी पण, जंगलातले भटके विमुक्त पण आहेत, बाकीचे पण लोक आहेत. मला असं दिसतं की जेव्हा
सत्तेचं परिवर्तन इथे झालं आणि सत्यशोधक समाजामुळे आणि या सगळ्यामुळे हे परिवर्तन खरं त्यात म्हणजे आंबेडकरी चळवळ होती हा. तोपर्यंत. अगदी म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब असेपर्यंत तर ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा होते, म्हणजे आणि इतके थेट होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये डॉक्टर आंबेडकरांचं जे योगदान आहे त्याच्यावरची त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर असं लक्षात येतं की मुंबई कुणाची असा जेव्हा वादाचा प्रश्न निर्माण झाला त्याचं तार्किक आणि तात्विक उत्तर फक्त आंबेडकरांनी दिलेलं आहे. Correct. त्याने असं म्हटलं की मुंबई महाराष्ट्राची का, तर ते असं म्हणाले की कोणतंही शहर कोणाचं हे ठरवण्याचे 4 निकष असतात. पहिला निकष हा असतो की त्या शहराला पाणी कुठून मिळतं, ते महाराष्ट्रातनं मिळतं मुंबईला. वीज कुठून मिळते, महाराष्ट्रातनं मिळते. मजूर, कष्टकरी, कामगार, इथला जो श्रमिक वर्ग आहे तो कुठला आहे, महाराष्ट्रातला आहे. आणि मग ज्याला भौगोलिक सलगता म्हणतात ती कोणत्या राज्याशी आहे, त्या महाराष्ट्राशी आहे, मुंबईची. बाबासाहेबांनी हे सिद्ध करताना एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा पुढे आणला. ते म्हणले गुजराती लोकांना ब्रिटिशांनी करार करून मध्यस्थ हवेत, दलाल हवेत म्हणून आणलेलं आहे, ते स्वतःहून आलेले नाहीत. ब्रिटिशांचा करार बाबासाहेबांनी उद्धृत केला आहे आणि ती सगळी मांडणी केली आहे. माझं म्हणणं काय, माझं म्हणणं असं की संयुक्त महाराष्ट्रातले डॉक्टर आंबेडकर किंवा 1900 किंबहुना धनंजय कीरांच्या चरित्रात तर रिपब्लिकन पार्टी स्थापन करतोय तुम्ही, माझ्या पार्टीत यावं अशी इच्छा आहे, अत्र्यांना पत्र लिहिलेलं आदल्या दिवशी लिहिलं होतं मृत्यूच्या, म्हणजे 5 तारखेला त्यांनी पत्र लिहिलं होतं. अत्र्यांना, SM जोशींना आणि मधुलिमाईंना या सगळ्यांना ते बरोबर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतायत. बघा 1919 सालचं राजू बाबासाहेब आंबेडकरांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुस्तक आहे, स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमेडीज. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या पुस्तकाचं पहिलंच वाक्य असं क्रांतिकारक आहे की शेती हा जगातला सर्वात प्राचीन उद्योग असला तरी अजूनही त्याला उद्योगाचा दर्जा मिळालेला नाही. आणि मग शेतीची सुधारणा केल्याशिवाय या देशाचं अर्थकारण सुधारू शकत नाही. आणि मग शेतीला पाणी, बाजारभाव, शेतीमधलं शेतकऱ्यांचं त्यांनी ते म्हणतात की ओझं जे आहे, बर्डन जे आहे ते बाजूला केलं पाहिजे, म्हणून शेती सोडली पाहिजे. एकाच मुलीने किंवा मुलांनी शेती केली पाहिजे आणि बाकीच्यांनी व्यापारात, उद्योगात, शिक्षणात गेलं पाहिजे. हे सगळं डॉक्टर आंबेडकर 1919 साली मांडतात. पण मग आंबेडकरी चळवळ बाबासाहेबांच्या नंतर, डॉक्टर बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर हळूहळू, डॉक्टर बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर असं मी म्हणणार नाही, मी म्हणेन की संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर ती मुख्य बहुजनवादाच्या प्रवाहापासून दूर गेली. ते का झालं, त्यात फूट पडल्याचं दिसतं. म्हणजे आजही लिहिताना मला असं जाणवतं की या कॅम्पमधनं वेगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि तिकडून 2 कॅम्प झालेत सरळ. हे नामांतराच्या लढ्यापर्यंत पण नव्हतं. हे अगदी खरं आहे की माझ्यासारख्याला जो गेली अनेक वर्ष या चळवळीमध्ये काम करतोय त्याला हे फार प्रकर्षाने जाणवतं. आणि ही वेदना किंवा ही टोचणी जी आहे, बोचणी जी आहे ती सतत समोर असते. बघा तुम्ही, बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिहिलं हे सांगायला आंबेडकर चळवळीतले विचारवंत का नाही पुढे आले, लेखक का नाही पुढे आले? जबाबदारी होती प्रबोधनाची. ओबीसींच्या प्रश्नावर बाबासाहेबांनी राजीनामा दिला. ओबीसींच्या प्रश्नाच्या संबंधामध्ये बाबासाहेबांनी उबेर दे शुद्धासारखा ग्रंथ लिहिला. आणि राजकारण, बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की 52च्या पुढचं माझं सगळं राजकारण हे SC, ST, भटके विमुक्त आणि ओबीसी अर्थातच सगळ्या कष्टकरी स्त्रिया यांचं असेल, हे मांडण्यासाठी का नाही माणसं पुढे आली? मला असं वाटतं की 2 कॅम्प तुम्ही म्हणता तसे झाले. आणि त्याच्यातला एक कॅम्प जो होता त्या कॅम्पने सत्ताधीशांशी जुळवून घेतलं स्वतःला. त्यानंही त्यातनं काही फार पदरात नाही पडलं, पण तो ओबीसी, पण त्यांना कळतही नाही असं मला आता लक्षात आलंय. अगदी म्हणजे आपलं लार्जर इंटरेस्ट कशात आहे हे त्यांना कधीच लक्षात आलं. कोण आपला स्वाभाविक मित्र आहे किंवा कोण आपला जैविक मित्र आहे तेही कळत नाही. आणि झालं असं की इथल्या बौद्ध चळवळीमध्ये अत्यंत क्रांतिकारक प्रेरणा निर्माण झाल्या, जरूर परिवर्तन झालं. पण बाबासाहेब आमचे आणि आम्ही बाबासाहेबांचे या भावनेपोटी असेल, आत्मीयतेपोटी असेल, पण झालं असं की आमचे 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 करताना तो वेगळाच किल्ला झाला. आपले बाबासाहेब हे गेलं, कुठेतरी गेलं. आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की आमच्यासारखे लोक जेव्हा बाबासाहेबांच्या समितीवर मी काम करायला लागलो आणि हे सगळं वाचून मांडायला लागलो, तेव्हा असं लक्षात आलं की हे बाबासाहेब वेगळे आहेत. हे बाबासाहेब काय झालंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांसाठीही तेवढेच, ब्राह्मण स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल ही गोष्ट त्यांनी अशा प्रकारची केली की ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत, अतिशूद्रांपर्यंत सगळ्यांसाठी त्यांनी न्यायबुद्धीने आणि अत्यंत वस्तुनिष्ठपणे उभे राहिलेले आहेत. ते अगदी योग्य. तुम्हाला सांगतो, तुम्ही नेमकं निरीक्षण नोंदवलंय, त्याला पूरक अशा प्रकारचा पुरावा देतो. बुद्धाकडे बाबासाहेब वळले हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
पण खुद्द बाबासाहेबांनी असं लिहिलं आहे प्रस्तावनेमध्ये की मी बुद्धाकडे कधी वळलो, तर केळुस्कर नावाचे मला गुरुजी होते की जे कुणबी होते. आत्ता मी विशाखापट्टणमला गेलो होतो, तर तिथे मला कार्यकर्ते म्हणाले की हे गोळवलकरांचे नातेवाईक होते का केळुस्कर? म्हटलं अजिबात नाही, हे कुणबी होते. आणि म्हटलं असतील तर काय म्हणजे? नाही. तर ते म्हणाले की नाही, आमच्याकडे RSS वाले हे पसरवतात की ते आमचे होते वगैरे. म्हटलं RSSचे अजिबात नव्हते ते. तो सत्यशोधक कार्यकर्ता होता आणि तो बुद्धचरित्र लिहितो. आणि ते महात्मा फुलेंचे जवळचे मित्र. फुले मुंबईत आले की त्यांच्या घरी उतरायचे. भास्कररावांनी लिहिलं आहे की मी फुल्यांची भाषणं केळुस्करांच्या घरी ऐकली. हे केळुस्कर लहानपणी बाबासाहेब आंबेडकरांना, बाबासाहेब लहान असताना सगळी मदत करणारे, सयाजीराव गायकवाडांकडे घेऊन गेलेले, स्कॉलरशिप त्यांना सयाजीरावांना द्यायला लावली. आता ह्या केळुस्करांनी बुद्धचरित्र लिहिलं. बाबासाहेबांनी म्हटलं की मी मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये मी पास झालो म्हणून मला सत्कार करून हे पुस्तक दिलं गेलं. प्रस्तावनेत म्हटलं बाबासाहेबांनी की मी ते पुस्तक वाचून थरारलो, मी बुद्धाकडे वळलो, प्रेरित झालो आणि माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. ही घटना आहे 1908 सालची. धर्मांतर केलं 56 साली. याचा अर्थ 48 ठसा उमटवला होता. 48 वर्ष तो प्रवास चालू होता. पण राजू, दुःखाची आणि खेदाची गोष्ट अशी की आंबेडकरी चळवळीने बाबासाहेबांची ही प्रस्तावना छापली नाही. नाही, मला असं वाटतं सर की तुम्हाला असं वाटतं की नामांतराच्या चळवळीमध्ये एका पद्धतीने तेव्हा म्हणजे राजकीयदृष्ट्या हे राजकीय पण खूप आहे. हे महाराष्ट्रातले पुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रातले राज्यकर्ते ज्या समाजातून आले होते ते आणि पुन्हा शिवसेनेचा तेव्हाचा रोल हा पाहता इतर बहुजनांना त्याने आंबेडकरी चळवळीच्या पासून दूर नेणारी कटुता निर्माण केली, हाही एक मुद्दा आहेच की. हे खरं आहे, हे मात्र खरं आहे. खरं तर बघा, कारण एकटा दुकटा माणूस तर आता आज मी माझा तिसरा प्रश्न त्याच्यावर आहे म्हणून मी आत्ता त्याच्यावर बोलत नाही. पण मुद्दा असा आहे की एकटा दुकटा माणूस कुठचा समाजाचा आहे हे महत्वाचं नाही ठरत. तो वाद आहे. म्हणजे मी जेव्हा ब्राह्मणवाद म्हणतो तो ब्राह्मणांच्या अर्थाने म्हणत नाही. मी आज म्हणेन की बहुजनच ब्राह्मणवादी जास्त आहेत आज. म्हणजे मी जेव्हा लिहीन तेव्हा जास्त ट्रोल मला बहुजनवादी बहुजन लोक करतात. ब्राह्मण फार थोडे मला ट्रोल करत असतील. तर मुद्दा हा आहे की कोणत्या जातीतून किंवा कुठच्या ह्याच्यातून आला हे बिन महत्वाचं ठरतं. तर इथे हा मुद्दा आहे की नामांतराच्या वेळेला जी फूट पडली ती रुंद होत गेली असं तुम्हाला वाटतं का? अगदी. मी तुम्हाला सांगतो की मी स्वतःला त्या अर्थाने भाग्यवान वगैरे शब्द आपण वापरत नाही एरवी, पण इथे मी रोळलेला शब्द म्हणून वापरतो. मला खरंच आनंद वाटतो की मी त्यावेळेला नामांतराच्या बाजूने उभा राहिलो आणि तुरुंगात गेलो. कारण त्यावेळेला फूट पडण्याच्या प्रक्रियेमध्ये मी ज्या समाजातनं आलेलो आहे तो समाज नामांतराच्या विरोधात होता. पण मी मात्र चळवळींमुळे, विचारांमुळे आणि पक्की मुळं असल्यामुळे या सगळ्यामध्ये राहिलो. याचा मला नक्की आनंद आहे. मी तुम्हाला सूत्ररूपाने 3-4 गोष्टी जोडून घेतो. बघा, नेहमी महात्मा फुल्यांच्या मृत्यूपत्राबद्दल बोलताना असं खोटं सांगितलं जातं की ते म्हणाले ब्राह्मणांची सावली पडू देऊ नका. ते ओरिजिनल मृत्यूपत्र त्यांनी रजिस्टर केलेलं मी शोधून काढलेलं आहे. त्याच्यामध्ये शब्द काय आहेत माहिती आहे का, की जे ब्राह्मण आणि त्यांचे दासानुदास हे शूद्रातिशूद्रांना आजही दासानुदास मानतात, हलकं मानतात, गुलामीचं त्यांच्याशी वागतात, त्यांची आणि त्यांच्या बहुजन अनुयायांची सुद्धा सावली पडू देऊ नये. म्हणजे फुले ब्राह्मणांची सावली नाही, म्हणजे आजच्या दृष्टीने कॉन्टेम्पररी लिहून ठेवलंय त्यांनी. फुले विचारांनी जे कोणी प्रतिगामी विचारांनी आजही समकालीनच आहेत ते, त्या प्रतिगाम्यांची सावली पडू देऊ नये असं म्हणतात. पण मग काय झाकायचं आणि काय सांगायचं याचं एक राजकारण जे केलं जातं ते घडलं. एक बाबासाहेबांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही बघा, 2 अत्यंत महत्त्वाचे प्रसंग. 1 जुलै 1927चा बाबासाहेबांचा अग्रलेख आहे. जेधे जवळकरांनी सूचना केलेली आहे की तुमच्या आंदोलनामध्ये, महाडच्या दुसऱ्या सत्याग्रहामध्ये ब्राह्मणांना येऊ देऊ नका. बाबासाहेब अग्रलेख लिहून खुलासा करतात. ते म्हणतात नाही, आमचा विरोध ब्राह्मणांना नाही, आमचा विरोध ब्राह्मणवादाला आहे. आणि त्यामुळे ज्या ब्राह्मणांनी ब्राह्मण्य सोडलेलं आहे त्यांचं मी स्वागत करतो. पण ब्राह्मणवाद नावाची जी प्रवृत्ती आहे ती ब्राह्मणेतरांमध्ये सुद्धा असते. आणि त्यामुळे जे ब्राह्मण नाहीत पण विचाराने ब्राह्मणवादी आहेत तेही मला चालणार नाहीत. बाबासाहेबांनी 1 जुलै 27ला जे लिहून ठेवले विस्तृत भारतमध्ये, आणि बाबासाहेब जवळकरांपासून ते रधो कर्व्यांपर्यंत सगळ्यांसाठी वकील म्हणून उभे राहिले आणि त्यांना कुतुरुंगातनं बाहेर काढले. म्हणजे जेधे जवळकरांना तर आधी दोषी ठरवलं होतं आधीच्या कोर्टाने. त्यातनं आता तिसरी नोंद आणि शेवटची बघा तुम्ही. बाबासाहेब बहिष्कृत भारतमध्ये एक प्रसंग लिहितात. खुलावा समाचार नावाचा एक पेपर होता, प्रतिगामी संपादक चालवायचे.
तर ते मुद्दाम खोडसाळपणा नेहमी करायचे, फेक न्यूज द्यायचे. तर त्यांनी अशी पूर्व परंपरा आहे. पूर्व परंपरा आहे. तर त्यांनी एक अशी बातमी दिली की म्हणे पनवेलच्या जवळ एका पिठ्या महार नावाच्या माणसाला साप चावला, त्याला मांत्रिकाकडे नेलं, तर मांत्रिक म्हणला की हा चांभार जातीचा साप आहे. बघा बघा बघा, सापामध्ये सुद्धा जाती आहेत, तर माणसामधल्या जाणार कशा? आंबेडकर, तुम्ही म्हणता जाती गेल्या पाहिजेत, जी जात नाही ती जात. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला बहिष्कृत भारतमध्ये अप्रतिम उत्तर दिलं आहे राजू. ते 2022चं आणि 2022 काय पुढच्या 2122 मला 50 वर्ष तर सुधारत नाही समाजाची खात्री. नक्की नक्की 50 100 200 वर्षाचं पुढचं उत्तर आहे. काय मार्मिक. मधला काळ फक्त ब्रिटिश आले, त्यामुळे समाज सुधारकांना तुरुंगात घातले गेले नाही, त्यामुळे हे लिहू शकले. लोकहितवादी आणि रानडे आणि आगरकर आणि फुले कर्वे काम करू शकले. तर बघा बाबासाहेबांनी असं लिहिलंय, म्हणजे खरं म्हणजे एखाद्याला साप चावला असेल तर त्याला डॉक्टरकडे न्यायला पाहिजे होतं, मांत्रिकाकडे का नेलं? आणि दुसरं म्हणे प्रश्न काय विचारला? प्रश्न असा विचारला त्या मांत्रिकाने की तू कोणत्या जातीचा साप आहेस? म्हणजे सापामध्ये जाती असतात हे यांनी ठरवलेलं, म्हणून तो प्रश्न प्लॅन केलेला. आणि मग म्हणे त्याचं उत्तर आलं की मी चांभार जातीचा साप आहे. बाबासाहेब म्हटले हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये जे संशोधन होतं त्याच्यामध्ये सिद्ध झालं आहे की मंत्राने काही सापाचं विष उतरत नाही वगैरे वगैरे. पण ते म्हणाले बाजूला ठेवा, साप आणि चांभार हे शक्य आहे का? आणि इतकं अप्रतिम उदाहरण दिलं त्यांनी. त्यामुळे कामावरून जाती आल्या असं तुम्ही म्हणता. सोन्याचं काम करतो तो सोनार, चांबड्याचं काम करतो तो चांभार. मग सापाला तर पायच नाहीत, मग ज्याला पायच नाहीत तो चप्पल कसा घालेल? आणि मग चप्पल नाही तर चांभार कसा असेल? आणि मग बाबासाहेब असं म्हणतात की सापामध्ये चांभार नाहीत हे नक्की, पण माणसामध्ये मात्र सापाच्या प्रवृत्तीचे लोक आहेत आणि ते सगळ्या जातीत आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचा, शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा सतत लढा जो होता तो लढा प्रवृत्तीच्या विरुद्ध होता, विचारधारेच्या विरुद्ध होता. तो दुर्दैवाने मधल्या काळामध्ये गावगाड्यावरची पकड ढिली झाल्यानंतर, तुम्ही म्हणता तसं नामांतर आणि रिडल्स आणि इतर अनेक मुद्दे पुढे आल्याच्या नंतर अशा पद्धतीने ते वळवलं. रिडल्सच्या वेळी पण केवढे तरी मोर्चे निघाले आणि त्यात सगळा बहुजन समाज समाविष्ट झाला. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब राम रिडल्स ऑफ राम अँड कृष्ण ही पुस्तक प्रकाशित करू नये वगैरे म्हणून. आणि ते खरं तर वाल्मिकी रामायण आहे, म्हणजे त्याच्यात बाबासाहेबांनी स्वतःचं काहीच, म्हणजे कालच कुठच्या तरी एका शिक्षकाच्या बद्दल खूप ट्रोलिंग चाललं होतं समाज माध्यमावर, तर त्याने उद्धृत केलेली जी वचनं आहेत ती वाल्मिकीनी रामायणात लिहिलेली आहेत. त्याच्यात त्याचं मनचं काहीच नाहीये त्याच्यावरच. म्हणजे नरहर कुरुंदकर जे म्हणाले होते, जे काय बाकी नरहर कुरुंदकरांचं सर्व पटावं सर्व न पटावं हा बाजूला ठेवा, पण ते वाक्य बरोबर आहे. मात्र आपल्याला धर्मग्रंथांबद्दल अतिवादर असतो याचं कारण आपण ते वाचलेले नसतं. तर इथे तिसरा प्रश्न उभा राहतो सर, या सगळ्या परंपरेचे आपण पाईक आहोत, म्हणजे भारतीय प्रतिज्ञे परंपरेचे पाईक आहोत, याचा खरंच अभिमान वाटावा अशी आहे, गौरवास्पद परंपरा आहे. पण एवढी गौरवास्पद परंपरा ज्यांना लाभलेली आहे, म्हणजे खरं सांगायचं तर एखाद्या ब्राह्मण घरात जन्माला आलेल्या माणसाला असं वाटेल की अरे, म्हणजे जातीने जन्माने जर ठरवायचं झालं तर आपल्याला ही परंपरा नाही लाभली बुवा, असं वाटावं, अशी हेवा वाटावं अशी परंपरा सोडून बहुजनांना ब्राह्मणवादी व्हावं अशी वाटावं असं कोणतं लालूच, आमिष, भीती, भय किंवा सर्वकालिक एक अनुनय ब्राह्मणवादाचा करण्याची जी परंपरा आहे ती एवढी कशी काय आली, मुरली? मला ह्याचं फार मला ह्याची फार जिज्ञासा, कारण मी हे समजू शकत नाही, कारण मी स्वतः जन्माने हे समजू शकत नाही ना. मला प्रॉब्लेम आहे की मला कळत नाही की एवढी अभिमानास्पद परंपरा सोडून तुम्हाला ब्राह्मणवादी व्हावं असं वाटतं. असं काहीच नव्हतं आमच्याकडे की जे तुम्हाला द्यावं, म्हणजे ज्ञान, स्तोत्र वगैरे ज्ञान नव्हतं, कारण त्याच्यातनं कोणी बरे झाले नाही. आसवं काढे वगैरे खाऊन पेशवाईतले पेशवे सुद्धा लवकरच गेले. जेव्हा ब्रिटिशांनी औषधं आणली तेव्हा त्यांचा जीव वाढायला लागला, म्हणजे जीवनमान आपलं वाढलं, आयुर्मान वाढलं. आता मला सांगा की ही परंपरा सोडून ब्राह्मणवादाची कास धरावी अशी काय गंमत आहे त्याच्यात असं वाटतं? आता त्या अँगलने मला जरा समजावून सांगा. हा एक ओढा माझं सुटू शकत नाही, कारण मी हा विचारच नाही करू शकत. जाती व्यवस्थेबद्दलचं जे काही काम झालेलं आहे त्याच्यामध्ये फुले जे काही लिहितात तो झाला एक टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसतं की राजाराम शास्त्री भागवत यांनी या संबंधामध्ये अतिशय महत्त्वाचं लेखन केलेलं आहे. आणि मग त्याच नंतरच्या काळामध्ये प्रबोधनकार ठाकरे मांडणी करतायत. राजाराम शास्त्री भागवत म्हणजे त्यांनीच वेदोक्त पुराणोक्त मधले हा पुराणोक्त मंत्र म्हणतोय असं शाहू महाराजांना सांगितलं.
आता तिथे सुद्धा बघा, एका ब्राह्मणाच्या विरुद्धची तक्रार एका ब्राह्मणाने केलेली आहे आणि ते खरं म्हणजे फार मोठं क्रांतिकारक काम आहे, पण ते केलेलं राजाराम शास्त्रींनी. इतिहासात नाव राजाराम शास्त्रींचं मला पटकन आठवलं हे महत्वाचं एक अगदी कारण आणि आहे. योग्यच आहे, ते योग्यच आहे. बघा तुम्ही 1909 साली आपण अगदी नेमकं पण अकॅडमिक पद्धतीने बघू, कास्ट इन इंडिया याचा इतिहास, भारतीय जातीव्यवस्थेचा इतिहास ज्ञानकोशकार केतकर यांनी लिहिला आणि तो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनी प्रकाशित केला इंग्रजीमध्ये. ते एक वेगळेच माणूस होते. हो. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी भारत समजावून घ्यायचा म्हणून इंथोवेन नावाच्या मुंबईच्या कमिशनरला काम दिलं, टीम दिली आणि त्याने 3 खंड प्रकाशित केले. कास्ट अँड ट्राईब्स इन बॉम्बे, मुंबई प्रांतातल्या जाती आणि जमातींबद्दल अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी केलं. असंच काम विदर्भाबद्दलचं, सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि संयुक्त आत्ताचं मध्य प्रांत ज्याला म्हणतो आपण तो, आणि विदर्भ याच्याबद्दलचं काम रसेल हिरालाल यांनी केलेलं आहे. असं काम ब्रिटिशांनी भारतभर केलेलं आहे. असे त्याचे खंड आहेत. मी राज्य मागासवर्गावर काम करताना हे सगळे संदर्भ ग्रंथ म्हणून आम्ही वापरायचो. मुद्दा काय, आपल्याकडच्या अभ्यासकांकडे जेव्हा आपण येतो तेव्हा 1930-32च्या काळामध्ये सदा G.S. घुर्रे यांचं आपल्याला कास्ट अँड रेस हे फार महत्त्वाचं पुस्तक दिसतं. इरावतीबाई कर्वेंचं त्याच्यानंतरचं अतिशय महत्त्वाचं लेखन आहे. या टप्प्यावर आपण येतो ते श्रीनिवासन यांच्याकडे. कास्ट इन मॉडर्न इंडिया हा श्रीनिवासन यांचा ग्रंथ माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. छोटासा आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, थिअरी ऑफ संस्कृतायझेशन, अपवर्ड मोबॅलिटी, वरच्यांचं अनुकरण करायचं हे इथल्या समाजव्यवस्थेचं वैशिष्ट्य. बाबासाहेब काय म्हणतात, बाबासाहेब असं म्हणतात, ग्रेडेड इन इक्वॅलिटी, श्रेणीबद्ध विषमता जातीव्यवस्थेने निर्माण केली. पण श्रीनिवासन EWSने तेच नाकारले आता. हां, आणि तो एक फार मोठा विषय आहे आणि त्याच्यामध्ये एक धक्कादायक भाग असा आहे की त्या निकाल म्हणजे रिझर्वेशन हा मुळात आर्थिक विकासाचा कार्यक्रमच नाहीये, तो एक भाग. आणि दुसरं, त्या निकालपत्रामध्ये एक अत्यंत धोकादायक भाग आलेला आहे. पारडीवालांनी असं लिहिलं, न्यायमूर्ती पारडीवालांनी, की जातीच्या आधारावर दिलेलं आरक्षण खतम करण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल आहे. त्यामुळे हे नुसतं उच्चवर्णीयांना, गरिबांना दिलंय असं नाही, याच्या मागे एक मोठं विचार आहे आणि तो सूत्रबद्ध पद्धतीने अंमलात आणला जातो आणि त्याचा पुरेसा इशारा देऊन सुद्धा कोणी सावध होत नाही होत आहे. पण तो एक वेगळा विषय आहे. कारण मी त्या निकालपत्राचा फार बारकाईने अभ्यास करतोय, त्याच्यावर स्वतंत्रपणे बोलायला पाहिजे. मी नीट वाचल्यामुळे, म्हणजे बऱ्याच वाचून झालंय, तर माझ्या लक्षात आलंय की हे काय आहे, धोकादायक आहे. 399 पानाचं आर्ग्युमेंट आहे, सॉरी निकालपत्र आहे. आता श्रीनिवासन असं म्हणतात की वरच्या जातींचं अनुकरण, ते राहतात कसं, ते बोलतात कसं, त्यांची एकूण खाणं पिणं या सगळ्यांचं अनुकरण करणं, याला एक सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठा, मग ती खोटी का असेना पण ती मिळवण्याच्यासाठी अशा पद्धतीचं नाटक केलं जायचं. त्यामुळे तुम्ही बघा, जुन्या काळामध्ये जाती चोरण्याची जी काही एक घटना घडत असे, बाबूराव बागोलांचं पुस्तकच आहे, जेव्हा मी जात चोरली होती. काय केलं जायचं, जात चोरली जायची म्हणजे, तर आपण वरच्या जातीच्या आहोत असं सांगितलं जायचं. नावं आडनावं बदलली जनगणनेमध्ये लोकांनी. आता राजू तुम्हाला सांगतो की हे आपल्याकडचं किती भीषण आहे. तर मुरली चरित्र नावाचं एक आपल्याकडे फार जुनं पुस्तक आहे. घटना काय आहे, तर घटना अशी आहे की एक चांभार समाजातला मुलगा आहे आणि तो एका ब्राह्मणाच्या घरी त्याच्या गोठ्यात गाई म्हशींचं शेण काढायचं काम करतोय. तो ब्राह्मण जो आहे तो जे मंत्र म्हणतोय हे या मुलाला ऐकू येतात आणि हा मुलगा भयंकर उत्तम त्याचं आकलन आहे आणि त्याला एकदा ऐकलं की पाठ होतं. त्यामुळे तो ते सगळे मंत्र शिकतो आणि तो तिथनं गाव सोडून निघून जातो. म्हणजे पैठणचा असतो तो नाशिकला जातो. तिथे तो हे मंत्र म्हणायला लागतो. एका ब्राह्मणाला असं वाटतं की अरे हा ब्राह्मण मुलगा आहे. तो त्याला घरी घेऊन जातो आणि त्याची मुलगी लग्नाची असते, या मुलाला देऊन टाकतो आणि हा मुलगा ब्राह्मण म्हणून तिथे राहायला लागतो. अगदी थोडक्यात गोष्ट सांगतो, फार इंटरेस्टिंग आहे. त्याची बायको त्याला असं म्हणते की मला यहुदी पिक्चरच्या स्टोरी सारखी दिसते, मला सासू सासऱ्यांना भेटायचं आहे. तो टाळत असतो, पण शेवटी ती अगदी हट्टाला पेटते. मग तो तिला घेऊन जायचं ठरवतो. पण त्याला चिंता आता की आपल्या आईवडील तर चांभार आहेत. मग तो काय करतो की जंगलामध्ये एका ठिकाणी बायकोला विहिरीत ढकलून देतो आणि मारून टाकतो आणि परत येतो आणि रडून सांगतो सासू सासऱ्यांना की ती मेली वगैरे. कथा इथे संपत नाही. चमत्कार असा आहे की ती बायको 1 महिन्याने हजर होते. हा हादरतो, पण ती सावरून घेते. ती म्हणते मी पाणी प्यायला गेले तेव्हा माझा तोल गेला आणि मी विहिरीत पडले
यांनी मला वाचवायचा प्रयत्न केला पण जमलं नाही वगैरे. पण मी बुडाले पण नाही. तिथे खाली एक पिंपळाचं झाड होतं, त्याला मी धरून तगले आणि नंतर मग एक साधूंची टोळी आली, तिने मला बाहेर काढलं आणि मी आले वगैरे. ह्याला फार बरं वाटतं की हिने आपल्याला सांभाळून घेतलं. त्यामुळे रात्री तो तिचे पाय धरतो आणि म्हणतो, तू मला वाचवलंस आणि मी तुझा खूप आभारी आहे. एवढी चांगली बायको मला मिळाली तर आता खरं खरं सांगून टाकतो तुला की मी ब्राह्मण नाही आहे, मी जात चोरलेली आहे, मी चांभार आहे. ती बाई उठते आणि ती त्याला असं म्हणते की तू माझ्या हत्येचा प्रयत्न केला तर तू क्षम्य आहे, तू माझा पती आहेस, पण तू जात चोरली हे क्षम्य नाही. ती रॉकेल घेऊन येते आणि नवऱ्यावर ओतते आणि नवऱ्याला जाळून मारते. आणि मग त्या राखेमध्ये मुरली चरित्र म्हणजे तिथे बांबूचं झाड उगवतं आणि त्या बांबूच्या झाडाची मुरली बनवली जाते वगैरे वगैरे वगैरे. मुद्दा सांस्कृतिक काय आहे मिथकांमधला, तर तुम्ही बाकी सगळं हत्येचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो क्षम्य आहे, पण जात चोरणं क्षम्य तिथे नाही. पुन्हा पुरुष प्रधानता पण दिसते आहे ना, नवऱ्याने पॅट्रियार्की आहे पॅट्रियार्की अँड ब्रॅह्मिनिझम ह्या दोन्ही. दोन भारताचे खरे शत्रू दोन्ही. आहेत. तर मग आता सवाल असा आहे बरं का की या कास्ट इन मॉडर्न इंडियाचे आत्ता सरकारांनी 2 व्हॉल्यूम नवीन काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी दिलं आहे की स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आर्थिक विकास झाला, ग्लोबलायझेशन नंतर तर तो मोठ्या प्रमाणात झाला. पण हे सगळं होत असताना सुद्धा मनाची जळमटना नाही निघाली. जात बुद्धीची. नावाची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. राखीव जागा घेताना सुद्धा तुम्ही बघा, राखीव जागांमुळे नोकऱ्या मिळतात, गरिबी हटते, प्रतिष्ठा मिळते हे दिसतं, पण मी मागासवर्गीय सांगायची तयारी नसते. त्यामुळे ओबीसीमध्ये सुद्धा मंडल आयोगाच्या आंदोलनामध्ये आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की ओबीसीमध्ये SC ST बद्दलची जी एक रागाची भावना आहे, तिरस्काराची भावना आहे, ती यातून दूर होईल आणि हे एकत्र येतील. काही प्रमाणात ते झालं पण सरसकट झालं नाही. कारण आरक्षण घेण्याचं, तो फायदा घेण्याचं बरोबर सुचतं, पण मानसिकता मात्र तीच राहते काही प्रमाणात का होईना. त्याच्यामुळे आपण कुणीतरी उच्च आहोत, अमक्यापेक्षा वरचे आहोत असं सांगण्याची जी एक मानसिकता असते. आणि आता तर नंतर काय झालं आहे माहिती आहे का, आता तर असं झालं आहे की आर्थिक प्रगतीसाठी आम्ही मागासवर्गीय आहोत असं म्हणायला तयार आहोत. म्हणजे थोडक्यात थोडं गुंतागुंतीचं आपण सोपं करतो. अपवर्ड मोबॅलिटी होती, वर जाण्याची चाहत होती. आता मागासवर्गीय घोषित करणं म्हणजे खाली जाण्याची सुद्धा तयारी ठेवणं, पण आरक्षण मिळाल्यामुळे वर जाऊ अशी आशा असल्यामुळे, त्यामुळे वर जाण्यासाठी खाली जाण्याचा बहाणा करायला सुद्धा आम्ही तयार आहोत. अशा एका गुंतागुंतीच्या जाती प्रश्नामध्ये आपण अडकलेले आहोत. आणि अतिशय परखडपणाने सांगतो, निवडणूक पद्धती नावाच्या पद्धतीने याला प्रचंड मोठं बळ दिलेलं आहे. आमचे सगळ्या पक्षांचे राजकारणी जाहीर भाषणामध्ये फुले शाहू आंबेडकर म्हणताना म्हणतात, पण जातीचे मतदारसंघ आहेत, जात पंचायती आहेत, जातीच्या संघटना आहेत आणि त्यांचे मतदार आपल्याला हवेत. म्हणून सगळी रसद पुरवण्याचं काम या जात संस्थांना, जात पंचायतींना राजकारणीच करतात. परिणामी झालं आहे असं की लोकशाही ही आपल्याला एक मोठी चांगली व्यवस्था मिळाली, पण त्याचबरोबर जाती कंसात होती. हां, कंस पूर्ण. अलीकडच्या काळाचा विचार केला तर ते गंभीरच आहे. तर मला स्वतःला असं दिसतंय की एक आपण वरचे आहोत असं सांगण्याची लालसा आणि त्यामुळे आपण मागासवर्गीय असल्याचं सांगायला तयार नसणं, पण आरक्षण वगैरे पाहिजे, लाभ पाहिजेत. इन शॉर्ट मी तुम्हाला अगदी मोकळेपणाने सांगतो, दलित आत्मचरित्रांमध्ये हे दिसतं. एका आत्मचरित्रात असं आहे की तो प्रियकर तिला आवडतो आहे, पण जेव्हा तो सांगतो की मी दलित आहे तेव्हा ती म्हणते की निदान तू मराठा तरी असतास तरी मी केलं असतं. म्हणजे कुठेतरी असं अनुलोम प्रतिलोम आपल्याकडे आहेच ना. तर ते सगळं एवढं सगळं गुंतागुंतीचं जे आहे त्याचं इन शॉर्ट मला दिसतंय ते असं आत्ता सूत्र, जात चोरण्याची परंपरा पूर्वी पण होती, आज पण आहे, पण आता खोटी सर्टिफिकेट घेतली जातात. ती जात चोरण्याच्या संबंधी, मग खासदार असतील, मग हे इथले असतील, तिथले असतील, मग त्यांची प्रमाणपत्र रद्द होतात आणि नंतर पुढचं सगळं राजकारण होतं. मला दिसतंय असं की मुद्दाम होऊन जर तुम्ही आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतो, मी प्रयोग करून बघतो. रेल्वेमधनं प्रवास करताना विशेषतः उत्तर भारतामध्ये थेट विचारतात, पंडित हो क्या. महाराष्ट्रात फारसं असं नाही आपल्याकडे, आडनावावरनं शोधतात. बाकी
तर तिथे मी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या जाती सांगून बघतो आणि त्यानंतर जी प्रतिक्रिया येते. आजही राजू, जात हा मतदारसंघ आहे. जात हीच ओळख आहे. हे भांडवल आहे आणि त्यामुळे हे कॅपिटल जात नावाचं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जात नावाची पनिशमेंट, या सगळ्या गुंतागुंतीच्या व्यवस्थेमध्ये इथल्या शूद्र अतिशूद्रांमध्ये विशेषतः ओबीसी, भटके विमुक्त ह्यांना वर जाण्याचं प्रचंड लालसा आणि त्यामुळे झालंय असं की त्यांचं हत्यार बनवून इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेने त्यांना तुमच्या माझ्यावर ट्रोल करायला सोडलेलं आहे. आणि मग कारण काय सांगतात ते सांगतात हे आपल्या देवाधर्मांना शिवाय देतात. आता आपण कधीच शिवाय देत नाही देवाधर्मांना. नाही, आणि दुसरी असं ह्यांचे देवधर्म कुठे होते म्हणजे असं म्हणणे मी म्हटलं तर मला माफ आहे, कारण मला अशी कोणतीच मला काय होतं की दोन गोष्टी आहेत. मला हा प्रश्न का पडावा. पहिली गोष्ट, मला छत्रपती शिवाजी महाराजांपासून जी आपण मला ज्यांच्या चरित्राने मोहून टाकलं, आणि मोहून त्या कारणासाठी नाही ज्या कारणासाठी लोकांना मोहून टाकलं, मला वेगळ्या कारणासाठी मोहून टाकलं. छत्रपती शिवाजी महाराज असो, महात्मा फुले असो, सावित्रीबाई असो, फातिमा शेख असो, कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, या सगळ्यांनी मला जे जवळकरांपासून सगळे भाई माधवराव बागलांपर्यंत सगळ्यांनी मोहून ज्या गोष्टीमुळे टाकलं ते सगळे तुमच्यापाशी आहेत. आणि तुम्ही माझ्याकडे नाही त्या गोष्टीचं अनुकरण करताय आणि मलाच शिव्या घालताय तुम्ही. मी तुम्हाला सांगतोय की जे तुमच्याकडे आहे ते तुम्हाला फक्त सांगतोय मी. तुम्ही सांगताय पण यांना माहीत नाहीये ना. म्हणजे आता केशवराव विचाऱ्यांसारखा एक मोठा माणूस, अतिशय क्रांतिकारक काम केलेला, किंवा भास्करराव जाधवांसारखा एक मोठा सत्यशोधक, किंवा ताराबाई शिंदेंसारखी एक मोठी सत्यशोधक, तानुबाई बिर्जेंसारखी सत्यशोधक नाही माहिती. आणि म्हणून इथे मला असं वाटतं की बहुजन चळवळीमधल्या 3 मोठ्या उणिवांकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. त्यातलं पहिलं, शिक्षणामध्ये ज्या क्रांतिकारक बीजांचा समावेश व्हायला पाहिजे होता त्याच्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिलं गेलं नाही. दुसरं, बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही भले खोटं बोलत असाल पण त्याचा प्रचार करण्याची, प्रसार करण्याची जर यंत्रणा निर्माण केली तर त्याच्यावर लोकांचा विश्वास बसायला लागतो. तिकडे 24 तास गेली जवळजवळ 96 वर्ष अशा प्रकारे खोटं बोलण्याची, प्रचार प्रसार करण्याची यंत्रणा आहे, प्रचंड मोठी यंत्रणा आहे. आणि दुसरीकडे मात्र त्याला प्रत्युत्तर देण्याची. उत्तम उदाहरण सांगतो, मला खोटं बोलण्यावर सांगतो. आज असं झालेलं आहे की राजकारणामध्ये काही धर्मपरिवर्तन बौद्ध झाले. काही आत्ताच आपण उदाहरणं बघितली. बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर 22 प्रतिज्ञा आल्या, 22 प्रतिज्ञा घेतल्या. त्याच्यावरनं ट्रोल केलं जातं की हे सनातन धर्माचा भाग नाहीत, बरोबर. व्हेअरॅज दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि गौतम बुद्धांना आपलं म्हणण्याकरता आमचे जर बौद्ध होणं हे जर तुम्हाला निषेध आहे तर मग विष्णूचे 9वे अवतार बौद्ध कोण आहे. म्हणजे हा जो ढोंग आणि दंभ आहे हे फोडण्याकडे कल असला पाहिजे संपूर्ण बहुजनवादी चळवळीतनं आलेल्या लोकांचा. तर आता असं दिसतं की बहुजनच चालले आहेत ते सांगायला. पण पहिले पुढे जाऊन तेच सांगतात की हा बघा बौद्ध चुकीचा 22 प्रतिज्ञा घेतोय. धर्माच्या विरुद्ध. कुठचा धर्म, कोणाचा धर्म, अगदी कधी होता धर्म तुम्हाला. डॉक्टर आह साळुंखे किंवा रावसाहेब कसबे किंवा असे मोजके विचारवंत आहेत की जे या सगळ्या गोष्टींकडे लोकांचं लक्ष वेधतायत. आणि मला स्वतःला असं वाटतं की हे माहीत नाही एका बाजूला. दुसऱ्या बाजूला होतं काय माहिती आहे का की एक खोटा असे लालूच दाखवली जाणं की तुम्हाला आम्ही प्रतिष्ठित मानू, तुम्हाला आम्ही धर्माच्या दृष्टिकोनातनं उच्च काहीतरी जागा देऊ, मुंज वगैरे करायला परवानगी देऊ, पुढे रिझर्वेशन. जसं पुलं म्हणतात की नाही की काय शेठ कसं चाललंय म्हटलं की ह्याला एकदम शेठच वाटायला लागतं. तर ही जी लबाडी आहे सांस्कृतिक आणि धार्मिक जगातली, मला असं वाटतं की कास्ट इज अ कॅपिटल अँड कास्ट इज अ पनिशमेंट ऑर लोन ॲट द सेम टाइम. हे नीटपणाने उमगू नये म्हणून काय केलं जातं राजू, आता कुठं राहिलंय, आता कुठं शिल्लक आहे, आता गेलं ते सगळं, असं सतत म्हणत राहायचं आणि दुसरीकडे कठोरपणे पाळायचं. वस्तुस्थिती अशी आहे की आजही लग्न महाराष्ट्रात तरी फुले, शाहू, आंबेडकर, साने गुरुजी आणि सगळी परंपरा आहे, प्रबोधनकार ठाकरेंची आहे, राजाराम शास्त्री भागवतांची आहे, म्हणून निदान आपल्याकडे थोडीफार तरी आंतरजातीय लग्न होतात. इतर ठिकाणी तीही होत, दक्षिणेकडे होतात कारण पेरियार वगैरे होऊन गेले आहे. दख्खन ही वेगळीच भूमी, बसवेश्वर आहेत किंवा असं. पण मला दिसतं असं की अगदी अमेरिकेला गेलेली किंवा सिलिकॉन व्हॅलीमध्ये असलेली सुद्धा माणसं लग्न करण्यापुरती इथे येतात आणि मग त्या रजेच्या काळामध्ये अगदी जात, मग तो सगळा बाकीचा बारकावा बघून. ब्राह्मणवादाची अजून एक गमतीशीर
अंतर्विरोध सांगू, म्हणजे जसं मी आत्ता बुद्धांचं सांगितलं तसं इकडे हिटलरचं पूजा करायची आणि त्याच वेळेला संपूर्ण ज्यू असलेल्या, कडव्या ज्यू असलेल्या इस्रायल राष्ट्राची भक्ती करायची. हे मला अजून एक अनाकलनीय कोडं वाटतं. म्हणजे ह्याच्यामध्ये इतकी भीषणता आहे, म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीची ही नमुना आहे आणि त्याचं अनुकरण करावं असं या देशातल्या, राज्यातल्या बहुजन समाजातल्या बहुसंख्य तरुणांना आणि तरुणींना वाटावं, हे यासारखं मोठं दुर्दैव नाही. हे जे कॉन्ट्राडिक्शन्स आहेत ना, ह्या ज्या विसंगती आहेत इतक्या भीषण आहेत. मी तुम्हाला ताजं उदाहरण सांगतो. आमची इमारत आता रिडेव्हलपमेंटसाठी गेली, त्याला माझ्या एका मित्राची पण शेजारची गेली. तर तिथे झालं असं की तिथला एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता त्याला असं म्हटला की बिल्डरची तुमची चांगली ओळख दिसते आहे, तर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही बिल्डरला सांगा की नवीन जेव्हा तुम्ही गिरायकं येतील, नवीन फ्लॅट होतील ना, तर मुसलमान घेऊ नका कोणी. आता तोच माणूस मी जेव्हा अब्दुल कलामांबद्दल लिहिलं होतं तेव्हा माझ्यावर भयंकर चिडला होता. तर माझ्या मित्रांनी त्याला उदाहरण अब्दुल कलामांच्या मुद्दा सांगतो, अब्दुल कलामांच्या विरोधात लिहिलं होतं. म्हणजे अब्दुल कलाम तेवढे मोठे नव्हते जेवढे सांगितले. माझं साधं तुम्ही नीट लिहिलं होतं. माझं साधं म्हणणं होतं की त्यांच्या नावाने वाचन प्रेरणा दिन सुरू करण्याच्या एवढे वाचक नव्हते, ते वाचकच नव्हते मुळात. आणि ते मुळात एक इंजिनियर होते, पण त्यांना शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा विणा घेतलेला फोटो आहे तो तर मला माहिती आहे स्वतःला की त्यांना विणा नव्हती, पण त्याने विणा घेतलेला फोटो काढला होता. तर तो पण त्यावेळेला मला बहुजनांनीच भरपूर ट्रोल केलं आणि जे सनातनी होते त्यातल्या सुद्धा ह्यांच्यासारख्यांनी ट्रोल केलं. त्यावेळेला ते अब्दुल कलामांच्या बाजूनी होते. माझा मित्र त्यांना म्हटला की अहो तुम्ही हरीनी जेव्हा पोस्ट लिहिली होती तेव्हा तर अब्दुल कलामांची बाजू घेतली होती. नाही म्हणे, अब्दुल कलाम एक्सेप्शन आहेत, बाकी मुसलमान नकोत आपल्याला. आता काय होतं राजू, मी तुम्हाला अतिशय गंभीरपणाने व्यक्तिगतपणे अनुभव सांगतो. फार जुनी गोष्ट आहे. माझा अत्यंत जवळचा मित्र, अगदी घरातल्यासारखं त्याचे आईवडील मला वागवायचे. त्यांचं स्वतःचं घर जेव्हा रिडेव्हलपमेंट होऊन त्याचे फ्लॅट तयार होणार होते, फार जुनी गोष्ट आहे ही, तेव्हा मी त्याच्या वडिलांना म्हटलं की बाबा मी पण इथे फ्लॅट घेतो, कारण आता नवीन फ्लॅट तयार होणार आहे. तर मी तेव्हा पुण्यात बघत होतो, तर तुम्ही बिल्डरला फोन करा आणि थोडं ओळखीमुळे थोडी सवलत द्यायला सांगा. ते म्हणजे हो मी बोलतो. असं महिना झाला तरी ते काही बोलच नाहीत. तर एक दिवशी मी त्यांना थोडंसं चिडून म्हणलं, अहो ते सगळे फ्लॅट विकले जातील ना, मग जाऊन काय उपयोग आहे. ते म्हणले त्याच्यासाठीच मी थांबलो आहे, कारण मला माझ्या मुलाचा मित्र म्हणून तू चालणार आहे, पण दररोज समोरासमोर सकाळी सकाळी उठल्या तुला बघावं लागावं हे काही मला पटत नाही. हो माय गॉड. आता कसं आहे माहिती आहे का, की ही जी काही एका बाजूला, मग मी त्यांना थेट विचारलं की मग तुम्ही मला तुमच्या मुलाचा एवढा जवळचा मित्र का मानलं. त्यामुळे आमचा मुलगा गुन्हेगारीकडे वळत होता आणि तू वर्गात नंबर 1 होतास, तुझ्यामुळे तरी तो अभ्यास करेल. ही विसंगती जी आहे ना राजू, ती आपल्याकडची अशी विसंगती आहे की ती हिंदू मुस्लिम प्रश्नात दिसते, ती जातीव्यवस्थेच्या संदर्भात दिसते, ती आरक्षणाच्या संदर्भात दिसते, ती स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत पण दिसते. म्हणजे आपल्या सगळ्या आदर्श देवी ज्या आहेत त्या शक्तिशाली आहेत, पण घरातल्या स्त्रीने शक्तिशाली असलेलं कशाला. आताच्या काळात अनेक पुरोगामी चळवळीतल्या स्त्रियांचे आत्मचरित्र बघा, त्यांचे पुरोगामी नवरे सुद्धा समतेने वागलेले नाहीत. त्यांच्याशी जे मूल्य तुम्ही महात्मा फुलेंच्या चरित्रात सांगतो ते मूल्य त्यांनी अंगीकारलेलं दिसत नाही. अगदी बहुजन समाजाच्या प्रशिक्षणामध्ये कमी पडलेलो आहोत आपण. ज्या प्रकारचं प्रशिक्षण व्हायला पाहिजे ते आजही पुरेशा प्रमाणात होत नाही. आणि त्यामुळे आता तुमचं उदाहरण तुम्ही सांगतो की ज्या प्रकारचा वसामध्ये तुम्ही बहुजन हिंदुत्ववाद आणि ब्राह्मणी हिंदुत्ववाद याची मांडणी केली आहे, अत्यंत गोळीबंद, आणि ज्या प्रकारचं वैचारिक मंथन तुम्ही केलं आहे, मी विलक्षण निहायत खुश आहे त्या लेखावर. मी अनेकांना तो वाचायला देतो आणि मला आनंद वाटतो की तरुण पिढीतल्या मुलामुलींना तो आवडतोय, तो लेख महत्त्वाचा वाटतोय. पण मला दिसतंय असं की त्याची मुवमेंट व्हायला पाहिजे. तो लेख अनेक पातळ्यांवर अनेक प्रकारे तो सर्क्युलेट व्हायला पाहिजे. तो तेवढ्या प्रमाणात अजून होत नाही. त्याचं कारण बहुजनांना आपला फायदा कशात आहे, फायदा म्हणताना मी लॉंग रन म्हणजे आपला ऐतिहासिक रोल काय आहे हेच कळलेलं आहे. हेच पर्पज ऑफ लाईफ पासून दूर जाणारं एक मोठं समाजव्यवस्था आपण उभी केली असं दिसतं आणि त्याचा हे बळी आहेत. म्हणजे तुमच्या बोलण्यातनं मला हे कळलं की, आणि मला असं की शेवटी तुम्ही माझ्या इथपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे मी एकदा आयुष्यामध्ये मी अनेकदा सायकियाट्रिस्टना इंटरव्ह्यूसाठी भेटलेलं आहे, पण मी सायकियाट्रिस्टना असा पण भेटलेला आहे, म्हणजे पेशंट म्हणून सुद्धा भेटलेलं आहे की प्रत्येक माणसाला अप्स डाऊन्स आहेत, अँझायटी होऊ शकते. मला स्वतःला असं आहे, तर मी भेटलो त्याला, मी विचारलं तो अरे अशा वेळेला सुद्धा आपली बुद्धी चालत असते ना, तुम्हाला अँझायटी असली म्हणून काय झालं.
मी त्याला म्हटलं की कोणत्याही डॉक्टरवर मी विश्वास ठेवू शकतो, कारण त्याने देह कापून चिरून पाहिलेला असतो. तू माझं मन काय होतं एक्झॅक्टली तुला कळतंय का? तर तो म्हटलं नाही, ते आम्हाला शिकवलेलं आहे. हो, म्हणूनच म्हटलं प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून तुम्ही बघा, म्हणजे हा आपला जो मुद्दा चालू होता त्याच्याशी अगदी संबंधित एकच उल्लेख करतो. जेव्हा पण कधी आपण मनुस्मृतीबद्दल बोलायला लागलो ना, की लगेच सनातनी मंडळी काय म्हणतात, नाही कोणी वाचलेली मनुस्मृती, कोणाला माहीत नाही, कशाला तुम्ही ती उदाहरणं देता वगैरे वगैरे. उलट राम मंदिराचा पायाभरणी समारंभ करताना 5 ऑगस्ट 2020ला तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत जे भाषण करतात, त्या भाषणामध्ये मात्र मनुस्मृतीतला 2ऱ्या अध्यायातला 20 नंबरचा श्लोक ते उद्धृत करतात. आणि काय असतो तो, तर जगाच्या सर्व लोकांनी ब्राह्मणांकडून आपलं चारित्र्य शिकून घ्यावं, आणि ब्राह्मण हा जगाचा मालक आहे. मला कळत नाही की एका बाजूला म्हणायचं की कोणी वाचलेली नाही आहे, आता पण आउटडेटेड झाली आहे. आता सुद्धा काल परवा वर्तमानपत्रांनी लिहिलं काही योगायोगाचा भाग, म्हणजे कालच मी माझ्या मुलीला वाचायला दिली मनुस्मृती. क्या बात आहे. तर ते अगदी वर्तमानपत्राच्या अग्रलेखात पण लिहिलं की EWS मधनं पुन्हा मनुस्मृती आणायचं डाव चाललंय, हे खोटं आहे आणि भंपकपणाचं आहे, हास्यास्पद आहे. ठीक आहे, मग मला असं सांगा की ज्या जगातल्या सगळ्यात मोठ्या सांस्कृतिक संघटनेचे प्रमुख मोहन भागवत आहेत, त्यांना राम मंदिराच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमामध्ये मनुस्मृतीतला श्लोक का उद्धृत करावा असं वाटतो? पण यातला गंभीर भाग तो अगोदरच्या प्रश्नात आहे माझ्या, की या गोष्टीचा धोका बहुजनांना समजत नाही आणि त्यांना ह्या मनुस्मृतीचं अनुकरण करायचं आहे, ज्याच्यात जेणेकरून ते गावकुसा बाहेर जातील, हे त्यांच्या कधीच आणि परत हिंडालियमचे पेले त्यांच्या हातात दगड पाडून घेणं म्हणतात तसं. इथे मला काय दिसतं राजू, एक या जागतिकीकरणाच्या नंतर विशेषतः तो चंगळवाद वाढला आणि त्याच्यामुळे एक असं झालंय की मला जर का समजा भारतीय जनता पक्षाने कुठलं पद दिलं, मला काहीतरी त्यांच्याकडनं लाभ मिळाला, तिकीट मिळालं, अमुक मिळालं, तर मी लगेच त्यांचा प्रवक्ता होणारा, त्यांचं समर्थक आणि भाटगिरी करायला तयार होतो, बहुजन समाजाचं मी म्हणतोय. आणि त्याच्यामुळे एक व्यापक अशा सर, पण मी तुम्हाला इथे अजून एक मुद्दा इथे जरा वेगळा मांडतो. केवळ भारतीय जनता पक्ष कशाला म्हणता तुम्ही? म्हणजे थेट म्हणजे कांशीरामांनी जसं उभा केला तसं सोडून त्यांनी सुद्धा नंतर करू नाही शकले. ते बघा तुम्ही, सर्व पक्ष, न्यायालय, न्यायपालिका, मुख्य सर्व यंत्रणा, संस्था आज ज्या ब्राह्मणवादी झाल्या असं म्हणावं असं तर असं नाहीये सर. गेले 70-75 वर्ष त्या ब्राह्मणवादी आहेत आणि ते ब्राह्मण वर्चस्व, जे ब्राह्मणवादाचं वर्चस्व आहे, ब्राह्मणवाद म्हणजे सगळे ब्राह्मण आहेत हे तर असू दिलं, कदाचित तसंही असेल, पण त्याहीपेक्षा तसे नसलं तरी त्याचा वर्चस्व राहिलेला आहे. हे ब्राह्मणवादाचं खरं यश आहे आणि ते यश हे भारताच्या व्यापक हिताचं नाही म्हणून त्याचा, आणि मानवतेचं खऱ्या हिताचं नाही म्हणून त्याला विरोध केला पाहिजे. म्हणजे आपण फॅसिझमला विरोध करतो कारण आपण जिंकणार आहोत म्हणून नाही, तो फॅसिझम आहे म्हणून, असं ज्या पॉल सार्त्र म्हणालाय. तर ब्राह्मणवादाला विरोध आहे, मला फायदाच आहे की ब्राह्मणवादाचा विजय झाला तर. आणि माझा विरोध आहे कारण व्यापक मानवतेला त्याचा धोका आहे एक. आणि दुसरं, सगळे ब्राह्मण असं आपल्याला सरसकटीकरण करता येणार नाही, त्याचं साधं दाभोळकरांची हत्या होते ना. मी तुम्हाला त्याच्या संदर्भात प्रश्न शेवटचा विचारणार आणि तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे आणि ज्यांनी ब्राह्मणवादाचा आपल्या लेखनात, म्हणजे ते अत्यंत ऋषीसारखे लिहित राहिले, इतकी पुस्तकं लिहिली, असे महान विचारवंत होते आणि अतिशय मोठे अभ्यासक होते, डॉक्टर यदी फडके. त्यांना तुम्ही इतकं जवळून मी त्यांचा इंटरव्ह्यू केलेला आहे आणि त्यांना मी भेटलेलो आहे अनेकदा, पण तुमच्यासारखं त्यांच्या जवळून पाहणं नाही. तर मला यदी फडक्यांबद्दल आज या मुलाखतीचा जो शेवटचा प्रश्न आहे तो त्यांची स्मृती आपण जागवूनच संपवावी असं मला वाटतं आणि तुम्हालाही ते आवडेल मला वाटतं. मला यदी फडक्यांबद्दल तुमच्या काही आठवणी सांगितल्या तर छान होईल. यदी फडके सर तर मला गुरुस्थानी होते राजू. एक तर माझ्या पहिल्या पुस्तकाला प्रस्तावनाच मी त्यांच्याकडनं घेतली आणि त्यांनी सुद्धा अतिशय तातडीने ते वाचून हस्तलिखित, मी खरं म्हणजे अगदी नवखा होतो आणि ते खूप मोठे लेखक होते, पण त्यांनी प्रस्तावना दिली. आणि नुसतं तेवढंच नाही, त्याच्यानंतर सुद्धा कायम ते मला मुलासारखं मानत आले, पाठीशी उभं राहत आले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जडीबुटी संशोधक नव्हते. जडीबुटी संशोधक म्हणजे काय, तर आपल्याकडे असं होतं की आपल्या मुलाला मरताना त्यातलं रहस्य सांगायचं, बाकीच्यांना सांगायचं नाही, असं दडवून ठेवायचं. तर ती जडीबुटी पद्धती. यदी फडके मात्र मला हाताला बोटाला धरून आर्काइव्हमध्ये, पुराभिलेखागारामध्ये घेऊन गेले आणि ही ब्रिटिश काळातली जुनी कागदपत्र आहेत आणि याच्यामधनं हे असं शोधायचं.
पुरावी लेखागारांचा वापर करून इतिहास लेखन करणारे मराठीतले काय, भारतामध्ये फार मोजके इतिहासकार आहेत, लेखक आहेत. यदी फडके त्यातले एक. दुसरं, यदी फडके खरं म्हणजे त्यांचे वडील सावरकरवादी होते, पण यदी फडक्यांनी ज्या पद्धतीने जवळकर समग्र त्यांनी सावरकरांचं नावाचं पुस्तक लिहिलंय, त्यात तात्या करून त्यांनी सावरकरांबद्दल जवळपास सगळं काही लिहून ठेवलं. छान पद्धतीने बुरखा फाडण्याचं काम ते जे करायचे, आणि त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, अत्यंत धारदार पद्धतीने विश्लेषण करत जायचं. त्याच्यामध्ये मग जवळकर समग्र वाङ्मय असेल, केशवराव जेधेंचं चरित्र असेल, महात्मा फुले समग्र वाङ्मयाच्या वेळेला तर मी त्यांचा असिस्टंट होतो आणि मी तिथे ती मुद्रित शोधनाचं काम करायचो. सरांचं एक वैशिष्ट्य होतं, सर न केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचं तर पूर्ण विरोधात होतेच, पण केलेल्या कामाचं सुद्धा श्रेय जर का पुरेसं आपलं नसेल तर ते दुसऱ्याला देण्याचा मनाचा मोठेपणा त्यांचा किती होता. मी 2 उदाहरणं सांगतो आठवणी म्हणून. बघा, महात्मा फुले गौरव ग्रंथाची 9वी आवृत्ती शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना काढायची ठरवली आणि त्यांनी ती यदी फडके सरांवर जबाबदारी सोपवली. फडके सर म्हणाले की मला हरी मदतीला लागेल, तर ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही आणि हरी करा. आमची समिती स्थापन झाली, आम्ही काम सुरू केलं, पण सर आजारी पडले. मग मी पुस्तक वेळेत करायचं होतं म्हणून सरांचं मार्गदर्शन, दवाखान्यात जायचो, बोलायचो, त्यांच्या सूचना घ्यायचो, त्याप्रमाणे मी प्रत्यक्ष काम करायचो. असं ते पुस्तकाचं काम पूर्ण झालं. पुस्तक प्रकाशित करण्याच्या आधी त्यांनी पवारसाहेबांना आणि कमलताईंना सांगितलं यदींनी की या पुस्तकाचं सगळं काम हरीने केलेलं आहे, त्यामुळे माझं नाव तुम्ही याच्यात लावू नका, हरीचं नाव लावा. आता मी एक अतिशय ज्युनियर माणूस, पण एवढं मोठं मन की एवढा मोठा दिग्गज लेखक तो सांगतो. तर पवारसाहेबांनी कमलताई म्हणाले की नाही असं कसं करता येईल, कारण तुमची दोघांची समिती नेमली ना. यदी फडके पुढचं जे म्हणाले राजू ते विलक्षण आहे. ते म्हणले मग हरीचं नाव पहिलं लावा आणि माझं दुसरं लावा. महात्मा फुले गौरव ग्रंथाच्या पुढच्या आवृत्तीमध्ये, सुधारित आवृत्तीमध्ये हरी नरके यदी फडके असा उल्लेख आहे. तो फडके सरांच्या आग्रहामुळे. एरवी ही छोटीशी गोष्ट आहे, पण दुसऱ्या बाजूला खूप मोठं मान लागतं. इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी, मन मोठं असणं. तिसरं त्यांचं आणि व्यापक दृष्टिकोन. तिसरं त्यांचं मोठेपण तुम्हाला सांगतो, साहित्य संस्कृती मंडळाचे ते अध्यक्ष होते. त्या काळामध्ये त्यांनी इतके उपक्रम सुरू केले आणि खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाणांना अभिप्रेत होतं साहित्य संस्कृती मंडळाचं काम, ते लोकाभिमुख करण्याचं, बहुजन समाजाला लिहितं करण्याचं. त्याच्यासाठी यदी फडक्यांनी एका बाजूला मोठं काम केलं. दुसऱ्या बाजूला अरुण शौरीसारख्या लेखकाने जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल विस्पेरिंग अत्यंत वाईट पद्धतीने लिहिलं, वाईट आणि चुकीचं, चुकीचं, तर त्याचं खंडन करणारं पुस्तक यदी फडक्यांनी ज्या प्रखरपणाने लिहिलेलं आहे आणि अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने त्याचं रिझनिंग देऊन ज्या प्रकारे त्याचं खंडन केलेलं आहे, मला स्वतःला असं वाटतं की प्रखर आंबेडकरवादी काय करू शकेल इतकं फडके सरांचं हे योगदान इतकं महत्त्वाचं आहे. फुले समग्र वाङ्मयामधलं त्यांचं काम मी पाहिलं, एकूण सत्यशोधक चळवळीतलं त्यांचं काम पाहिलं, तर मला स्वतःला असं वाटतं की यदी फडके हे एक दी कास्ट होण्याच्या परंपरेतले आमचे गुरु आणि संशोधक म्हणून तर अतिशय थोर माणूस, आणखी कमालीचा निर्भय, कमालीचा निधड्या छातीचा. आणि त्यामुळे जे लिहायचंय ते मांडायचंय, ते बोलायचे फार थेट अगदी, आणि त्याची किंमत मोजायची पण तयारी असायची. आणि एक होतं थोडंसं, ते त्यांच्या स्वभावाचंच वैशिष्ट्य होतं की तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा माणूस तर्कशुद्धतेमध्ये, तत्त्वज्ञानामध्ये पक्का बांधील, एकदम परफेक्ट, पण काय सवयी असतात किंवा काय रसायन असतं बघा गुंतागुंतीचं, ते इकडं वैचारिक लेखन करत असताना समोर मारधाड चाललेले हिंदी सिनेमे, मसाले सिनेमे बघायचे, त्यांना ते आवडायचे. आणि मला कौतुक वाटायचं, मला आश्चर्य वाटायचं की सर हे असले बोगस सिनेमे तुम्ही बघता. ते म्हणले अरे बरं असतं, म्हणाले विश्रांती असते मेंदूला, त्यामुळे ते समोर चाललेलं आहे आणि मी इकडे लिहितोय. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, यदी फडक्यांना हिंदी सिनेमाची गाणी, हजारो गाणी पाठ होती, त्यामुळे भेंड्या खेळताना ते कधीही हरले नाही. म्हणजे आम्ही 10 लोक एका बाजूला आणि एकटे फडके, कारण साहित्य संस्कृती मंडळामध्ये काय होतं, अरुण साधू होते, नारायण सुर्वे होते, दया पवार होते, फार दिग्गज लोकांच्या सोबत मला काम करायला फडके सरांमुळे संधी मिळाली. आणि आम्ही सगळे एका बाजूला असतो, फडके सर एकटे, पण तेच जिंकायचे, एवढी हिंदी गाणी, मराठी गाणी त्यांना पाठ. आणखीन एक इंटरेस्टिंग, फडके सरांनी पहिलं पुस्तक जे लिहिलं ते खूप वयाच्या उशिरा लिहिलं आणि ते रहस्यकथेचं पुस्तक आहे, 20 लाखाचा खजिना. आणि त्यामुळे यदी फडके हे मूळचे रहस्यकथा लेखक, पण ते जेव्हा राजकीय त्यांनी अनेक रहस्य उघड केली, राजकीय तिकडे वळले,
तर त्यांनी मला एकदा गंमत सांगितली. ते म्हणाले, मी पहिलं पुस्तक जेव्हा लिहिलं टिळक आणि आगरकरांवर, तेव्हा हरी पुस्तकाला शीर्षक कसं देऊ नये ते म्हणले मी शिकलो त्यातनं. म्हणजे मी शोध बाळगोपाळांचा असं पुस्तकाला नाव दिलं आणि म्हणाले मला वाटलं की मी गंगाधर टिळक आणि गोपाळराव आगरकर यांच्याबद्दल लिहिलं हे लोकांना कळेल. कसलं काय म्हणले, बालवाङ्मयाचा पुरस्कार मिळाला माझ्या पुस्तकाला. वाचलं त्यामुळे तिथून पुढे म्हणाले मी केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर समग्र वाङ्मय. मग त्यांची पुढची सगळी टायटल्स ही तशी वृक्ष वाटावी तशी आहेत, पण टू दी पॉइंट. त्यांचे मोठे बंधू हे यदी फडके यांचा एक आणखीन वैचारिक वारसा आहे, तो भालचंद्र फडके. भालचंद्र फडके बाबासाहेब आंबेडकरांच्या खूप जवळचे. भालचंद्र फडकेंनी त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह केलेला आणि भालचंद्र फडके हे एकूण दलित चळवळीमध्ये एकजीव होऊन गेलेलं असं रसायन. त्यामुळे यदी फडक्यांमध्ये मोठ्या भावाचा पण हा वारसा आलेला आणि त्यामुळे फुले आंबेडकरी चळवळीच्या बद्दल, सत्यशोधक चळवळीबद्दल यदी फडक्यांना कमालीची आस्था होती. आणि यदी फडक्यांनी संशोधन करताना मात्र एक आहे, सत्य जिथे मांडण्याची वेळ आली तिथे त्यांनी पत्रास बाळगली नाही. अगदी मी मोकळेपणाने सांगतो, मी कितीही त्यांच्या जवळचा असलो तरी आमचे वैचारिक मतभेद झाले तर ते कठोरपणाने त्याच्यावर लिहायचे आणि त्याच्यात काही वावगं नाही. शेवटी असं आहे, भक्ती आणि अशा प्रकारची कुठेतरी विभूती पूजा हे फडक्यांच्या रक्तात नव्हतं आणि त्यामुळे आमच्यामध्ये मी उगाच आपलं गुडी गुडी बोलून कधीच मतभेद झाले नाहीत वगैरे असं म्हणणार नाही, झालेले आहेत. पण मोठेपणात असा होता की त्यांनी शत्रुत्व नाही केलं, त्यांनी कधी फुली नाही मारली. ते म्हणायचं की तुमचं म्हणणं मला मान्य नाही, हे मला पटत नाही, मी ते खोडून काढतो, पण दोस्ती चालू राहील. मला स्वतःला फडके सरांच्या सोबत काम केल्याचे आयुष्यामध्ये असंख्य, भौतिक अर्थाने नाही म्हणत मी, वैचारिक समजूत वाढणं, आपलं आकलनाची यत्ता वाढणं या दृष्टिकोनातनं खूप फायदे झालेत. आणि संशोधक म्हणून काम करण्याच्या दृष्टिकोनातनं फुले, शाहू, आंबेडकरांचं रसायन उलगडून दाखवण्याचं काम करायचे ते फडके सर म्हणजे वर्कोहोलिक होते. ते 16 ते 18 तास दररोज काम करायचे. त्यांनी जेवढी पुस्तकं लिहिली तेवढी एका माणसाने लिहिली, खोटं वाटतं मला. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास त्यांनी जो लिहिला आहे त्याचे खंड जर पाहिले, दर 10 वर्षाचा एक खंड, तर एवढं अफाट काम जे खरं म्हणजे एका टीमने करायला पाहिजे. आता त्यांनी, पण महाराष्ट्राची परंपराच आहे, एक हाती काम करून जातात, काण्यांचं नाही का? हो, किंवा आता बघा ज्ञानकोशकार केतकर घ्या तुम्ही, अगदी राजवाडेने सुद्धा किती मोठं काम करून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे बरं का असं एक त्यांचं राजवाड्यांचं, विका राजवाड्यांचं म्हणतात भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हे पुस्तक जरी जाहीर वाचून कोणी हिंमत दाखवली तर आज करून दाखवावं. अवघड आहे, अतिशय अवघड रीडिंग करून, फक्त पॉडकास्ट करून दाखवावं. एवढं खणखणीत. आणि ते डांग्याने छापलं अगदी. किंवा दुसऱ्या बाजूला तुम्ही बघा धर्मानंद कोसंबी, आपल्याकडची ही जी माणसं आहेत ना, राहुल सांकृताय, राहुल सांकृताय नाही, म्हणजे एक एक व्यक्ती ही एक एक विद्यापीठ असावं, एक संस्था असावी. अगदी आमच्या भांडारकरांपासून जर घेतलं की भांडारकरांनी ज्या पद्धतीने डेक्कनचा इतिहास उलगडून दाखवला आहे, ज्या पद्धतीने मांडणी केली आहे, मला स्वतःला असं वाटतं की यदी फडके या परंपरेमधलं एक अत्यंत सशक्त, डोळस पण निर्भय अशा प्रकारचं इतिहास संशोधक म्हणून माझ्यासारख्याला भाग्य लाभलं की त्यांच्याकडे शिकता आलं. त्यांनी प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली आणि काही दडवून ठेवलं नाही. इथे मी अगदी नम्रपणाने सांगतो, फडके सर जर मला भेटले नसते, माझ्या आयुष्यात आले नसते, तर मी आज जिथे आहे तिथे दिसलो नसतो. नरके साहेब, खूप खूप आभारी आहे मी तुमचा. आपण ह्या संपूर्ण एका महान परंपरेचे तुम्ही एक साक्षीदार आहात, त्याचे भाग आहात आणि या परंपरेत तुमचं नाव आदराने घेतलं जाईल एवढं लेखन आणि कर्तृत्व पण तुम्ही केलेलं आहे. तुम्ही खास मला ही मुलाखत दिली त्याबद्दल मी स्वतःतर्फे आणि ही मुलाखत जेवढे लोक पाहतील त्यांच्यातर्फे तुमचा आभार मानतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद.